हा, तुमच्या प्रिन्सिपल मॅम असतील किंवा ट्रायबल डिपार्टमेंट असेल, क्वेस्ट मधल्या नम्रता मॅम वगैरे आणि तुमच्या पीओ मॅम असतील, या सगळ्यांच्या रिक्वेस्ट नंतर आपण मॉक टेस्ट दिली होती. मॉक टेस्ट वॉज नॉट टू हे करण्यासाठी नव्हतं की तुम्ही किती हुशार आहात किंवा किती हुशार नाहीये, हे चेक करण्यासाठी नव्हतीच मॉक टेस्ट. मॉक टेस्ट वॉज अबाउट की द टार्गेट तुम्ही जे ठेवले नीट मध्ये क्रॅक करायचं आणि आपल्याला सगळ्यांना डॉक्टर बनायचंय, जे काही 24 स्टुडंट्स आहात तुम्ही, त्या 24 स्टुडंट्सला डॉक्टर बनायचं जे काही टार्गेट ठेवले, तर त्या टार्गेटकडे आपण चाललोय का, त्या वाटचाल आपली बरोबर आहे का नाही, तर त्या अनुषंगाने त्या उद्देशानं we had conducted this mock test. And to tell you something, some background about this mock test was prepared by minimum 10 to 12 MBBS students studying in VJ Medical College and other medical colleges all over Maharashtra. Okay, so each and every question was handpicked, well curated, and was set. म्हणजे तो क्वेश्चन्स अशा माइंडसेटनं ठेवलेला गेला होता की अशा प्रकारचे क्वेश्चन्स कुठेतरी नीट मध्ये येतात. फाईन, तुम्ही ऑब्झर्व केला असेल की बायोचे क्वेश्चन्स एनसीआरटीच्या बाहेरचे नव्हते, असतील 4-5 असतील, बट दॅट इज जस्ट टू कीप यू ऑन द ग्राउंड. कारण की जर पैकीच्या पैकी जर एनसीआरटी मध्ये दिले तर आत्ताच जर 360 पैकी 360 स्कोर केले तर दॅट विल बी डिफरंट पार्ट. सो 5-10 क्वेश्चन्स एनसीआरटीच्या बाहेरचे ठेवले जातात. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स पण नीटच्या लेवलचे होते, आणि तरी पण हे आम्ही सांगतोय हे बॅकग्राऊंडला झालं होतं. बट आय वॉन्ट एनी वन ऑफ यू टू गेट अप अँड टेल व्हॉट वॉज युअर रिस्पॉन्स अबाउट द टेस्ट. कारण की आपण मार्क्स ही गोष्ट बाजूला ठेवतोय, कारण की आज आपल्याला नीट परीक्षा नाही द्यायची. जर आपल्याला 150 मार्क्स मिळाले असतील, इफ टुडे वी हॅव स्कोर्ड 150 मार्क्स, वी स्टील हॅव 2 months इन आवर हँड टू गेट अप टू आवर टार्गेट कट ऑफ स्कोर. So it is not impossible to become the doctor even after seeing your results. तुम्ही सगळ्यांनी या टेस्टचे रिझल्ट तर पाहिले असतील. पाहिलेत का सगळ्यांनी टेस्टचे रिझल्ट? मुलांना पाहिलेत का नाही? मला ऐकू आहे ना कोणी? विशाल ठाकरे उभं राहून सांग बरं मला. पाहिले? ओके. आणि सगळ्यांनी पाहिले टेस्टचे रिझल्ट? ओके, ठीक आहे. मी काही मार्कांकडे, मी पण मार्कांच्या रकान्याकडे पाहत नाही, काही नाही. एक रॅन्डमली माझ्याकडे नावांची लिस्ट आहे, त्याच्यावरनं मी नाव घेतोय अशा प्रकारे. सो तुमच्यातला पुन्हा काही लोकांचा रिस्पॉन्स काय होता, या टेस्टकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, की टेस्ट दिल्यानंतर व्हॉट वॉज युअर फिलिंग? बिकॉज दिस इज अ लाईक मोटिवेशनल लेक्चर किंवा टू स्ट्रॅटेजाइज युअर थिंग्स. सो इट शुड नॉट बी अ वन वे कम्युनिकेशन. म्हणजे फक्त मी बोलतोय आणि तुम्ही ऐकतायत अशा प्रकारचं नकोय. कारण की तुमच्या पण काहीतरी शंका असतील आणि त्याद्वारे व्हॉट कॅन बी द सोल्युशन्स हे आपण कुठेतरी मांडणार आहोत. आणि उद्देश फक्त हाच आहे, काही वी आर नॉट अ प्रायव्हेट कोचिंग क्लास, वी डोंट चार्ज एनी फीस, वी डोंट वॉन्ट टू प्रमोट आवरसेल्फ. सो लिव्ह दिस पार्ट असाइड. डोंट थिंक की कुणीतरी बाहेरचा आलाय, डॉक्टर अतुल नाव सांगितलं पण हा तर आमच्याच वयाचा थोडासा माणूस दिसतोय आणि काहीतरी बडबड करतोय. नो, प्लीज टेक इट व्हेरी पॉझिटिव्हली. दिस इज फॉर द बेनिफिट ऑफ ऑल ऑफ अस, बिकॉज द पीपल इन्व्हॉल्ड इन युअर प्रोजेक्ट as well as not involved in the project like us well wishers, they are wishing for your bright future and to get maximum out of this project. So please tell what is your feedback about the question paper. कोणी सांगेल का? सागर वसावी सांग बरं, नंदुरबारचा आहे का तू? ये सागर पुढे, थोडासा माईक जवळ आहे, मला दिसशील असा. हा बस बस, दिसतोय. हा सांग, कुठला आहेस? नंदुरबारचा आहेस का तू? ओके, गुड. आणि मला सांग, तुझं पेपर बद्दलचं काय मत होतं? फीडबॅक काय होता पेपर बद्दलचा? कसा होता पेपर? ओके. पण तू नीटच्या प्रिव्हियस इयर पेपरशी कम्पेअर केले का हे क्वेश्चन्स? तर होते का नीटच्या लेवलचे? ओके, गुड. म्हणजे तुम्ही, मला या मागचं विचारण्याचं कारण हे आणखीन हे पण आहे की तुम्ही नीटचे प्रिव्हियस इयर पेपर्स पाहतायत का नाही? सो तुम्ही नीटचे प्रिव्हियस इयर पेपर्स पाहतायत ना सगळे, सागर, तुम्ही आणि बाकीचे पण? गुड. दॅट इज व्हेरी गुड थिंग. तर मग बायोलॉजी मध्ये कसा होता? बायोलॉजीचा पेपर होता एनसीआरटी मधून?
ओके, आता आणखीन एक सागरलाच प्रश्न विचारतो, आणखीन कुणाला उभं राहून नाही बोलवणार. बट सागर, डोंट टेक इट व्हेरी डिफरंटली, इट हॅज यू हॅव टू टेक इट पॉझिटिव्हली. मला सांग, पेपर संपल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला आन्सर की आणि सोल्युशन मिळालं, तर त्यानंतर तुम्ही प्रत्येक क्वेश्चन अनालाइज केला का घरी गेल्यानंतर, म्हणजे रूमवर गेल्यानंतर किंवा स्टडी रूम मध्ये गेल्यानंतर? मग त्याच्यातनं तुम्हाला आता अशी फिलिंग आली का, जर त्या प्रकारचे प्रश्न जर पुन्हा नीटला आले तर ते चुकतील का तुमचे प्रश्न? ओके, म्हणजे ह्या सगळ्यांनी केलंय का रे असं अनालिसिस? करतायत का तुम्ही असं अनालिसिस? ओके, होप सो हा म्हणतायत, नो प्रॉब्लेम. आणि ठीक आहे, आपण या एक एक मुद्द्यावर येणारच आहोत. थँक्यू सागर, बसू शकतोस तू. सो आय होप की यू आर क्वाईट व्हॉट टू से, यू आर क्वाईट सॅटिस्फॅक्टरी विथ द टाइप ऑफ पेपर. आणि पेपर वॉज लाईक आर ऑर्डिनरी पेपर. जसं आमच्या प्रोजेक्ट मध्ये डे टू डे रुटीन मधला पेपर होता, आम्ही 4-5 पेपर पैकी एक उचलला आणि तुम्हाला दिला, अशा प्रकारे. सो इट वॉज नॉट लाईक की स्पेशली डिझाईन फॉर यू. जर स्पेशली डिझाईन करायला गेलो असतो तर आम्ही पण कॉन्शियस झालो असतो की नाही, ट्रायबल डिपार्टमेंटला पेपर द्यायचा आहे, मग काहीतरी वेगळं द्यायचं, मग आम्ही नीट विसरलो असतो, वेगळाच पेपर बनवला असता. सो वी ट्राय टू बी अ व्हेरी नॅचरल वाईल गिव्हिंग यू अ पेपर. ओके, तर मग विषय असा आहे की आपण ज्यावेळेस पेपर दिला तर त्या पेपर नंतर एक फीडबॅक असतो, आणि त्या फीडबॅक नंतर म्हणजे आपण पण जज करू शकलो पाहिजे की आपण जी टेस्ट देतोय या प्रॅक्टिसमध्ये, आपण आपल्या प्रिपरेशन मध्ये ज्या काय आपण प्रॅक्टिस टेस्ट देतोय त्या खरंच नीटच्या लेवलच्या आहेत का, म्हणून हा फीडबॅक विचारत होतो. सो दॅट्स ऑल. फॉरगेट अबाउट द मॉक टेस्ट वगैरे वगैरे सगळं विसरून जा. लेट्स कम टू द टॉपिक विच आय हॅड बीन टोल्ड टू स्पीक. It is about your NEET preparation and how to strategize your preparation in this remaining 2 months. आपण नीटची तयारी करतोय, 20 महिने झालेत, तर तुमच्या एक लक्षात आलं असेल की आपल्याला सगळ्यांना तर MBBS ला लागायचंय. अँड आय होप की तुमच्यातलं कोणीच नीट प्रिपेअर न करणारं दुसरं काही टार्गेट ठेवते. सगळे MBBS टार्गेट ठेवतायत ना? हो का नाही? अरे असं जोरात हो आलं पाहिजे, एकदम असं काहीतरी असा जोश आहे आणि खरंच तुमची तीव्र इच्छा आहे MBBS ला लागायची. लागायचं ना MBBS ला सगळ्यांना? गुड. तर अशा जोश मध्ये पाहिजेत आमचे मेळघाटातले पोरं. जर त्यांना हो म्हणलं की लगेच हो म्हणायचे. आणि तुमच्या इतके हुशार पण नव्हते ते मुलं गेल्या वर्षी. ओके, आणि ते त्यांच्यातले मुलं MBBS ला लागले, मोठ्या मोठ्या मेडिकल कॉलेजला लागले. तर म्हणजे आमची एक उलगुलान नावाची बॅच चालते ट्रायबल मुलांसाठी, आणि ते ट्रायबल मुलांचे फक्त मेळघाटच्या मुलांसाठी, गडचिरोलीच्या मुलांसाठी, नंदुरबारच्या वगैरे नाही. ओके, तर मग तुम्हाला जर MBBS ला लागायचंय तर मग यू शुड बी नोईंग. जसं म्हणजे सिम्पल आहे, मला जर बॅटिंग करायची आहे, मला जर किंवा मी व्हॉलीबॉल खेळायचंय, आणि आय होप की सगळे व्हॉलीबॉल खेळले असतात. मला जर व्हॉलीबॉल खेळायचंय आणि मला जर तो स्मॅक मारायचा आहे, मला जर पॉइंट स्कोअर करायचा आहे, तर माझं टार्गेट फिक्स असतं ऍज अ प्लेअरचं, असतं ना. आणि मग आपण ते स्मॅक सारखा बॉल बनवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, टीम वर्क करतो, आपलं ध्येय फिक्स असतो आणि आपण सतत त्याच्या प्रयत्नात असतो. म्हणजे कुठेतरी 4 प्रयत्नानंतर 5व्या प्रयत्नाला एखाद्याचा स्मॅक बसतो. नाहीतर अगोदरच्या 4 प्रयत्नामध्ये असं पण होतं की कधी कधी तो आउट जातो किंवा आपल्याच नेटला जाऊन बॉल लागतो, आपणच पॉइंट गमावून बसतो. होतं की नाही असं व्हॉलीबॉलमध्ये? बरोबर आहे की नाही? बट प्रयत्नशील राहणे आणि राईट थिंकिंग करणे, आपल्या टार्गेटकडे जाणं, हे खूप महत्वाचं. सो टेकिंग क्यू फ्रॉम दिस, आपल्याला जर MBBS ला लागायचंय, आपले जर आपल्याला कट ऑफ माहित आहेत आणि आपले कट ऑफ समवॉट अराउंड 400-450 च्या अराउंड जर जाणार असतील, जर आपण सगळे ST कॅटेगरीचे असू, तर मग त्या कट ऑफच्या दृष्टीनं खरंच आपण त्या कट ऑफच्या दृष्टीने कार्य करतोय का? खरंच त्या कट ऑफच्या दृष्टीने थोडंसं डोकं लावून आपण प्रयत्न करतोय का? हे कुठंतरी आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण विचार केला पाहिजे. आता तो विचार म्हणजे काय? मला सांगा, बायोलॉजी सगळ्यांना सोपं जातं का? शुअर? ज्यांना नाही जात ते पण सांगतो की बायोलॉजी कसं सोपं जाऊ शकतं. केमिस्ट्री जातं का सोपं? ओके, फिजिक्स? सर विचारूच नका फिजिक्स. ठीक आहे. तर मग जर आपल्याला 720 पैकी 720 मार्क जर स्कोरच करायचे नाहीये, if we don't want to score 720 out of 720 marks, why are we preparing for 720 marks and why are we taking tension of full syllabus? तुम्ही घेतायत का पूर्ण सिलेबसचं टेन्शन?
म्हणजे दिस इज जस्ट अ पर्स्पेक्टिव्ह. युअर टीचर्स माइट हॅव अनदर पर्स्पेक्टिव्ह. मग आपण हळूहळू 550, मग 600, मग 650, मग 700 पर्यंत जाऊया. पण जर आपण आता 300च्या वरच जाऊ शकत नसू, 350च्या वरच जाऊ शकत नसू, तर आपलं इमिजिएट टार्गेट पुढच्या 1-2 आठवड्याचं टार्गेट काय असायला पाहिजे, तर आपण कशा प्रकारे 350-400 मार्कापर्यंत पोहोचू. आणि एकदा काय 350-400 मार्कांपर्यंत पोहोचला आपल्या प्रॅक्टिस टेस्ट मध्ये, मग आपलं टार्गेट राहायला पाहिजे की आपण पुढचे 50 मार्क आणखी कसे अचीव्ह करू. असं करत करत आपण 500-550 मार्कापर्यंत कसं जाऊ. ही जर एक स्ट्रॅटेजी असेल, ही जर एवढ्या जर तुम्ही जर विचार करून जर पुढे जात असताल, तर मला वाटतं की या सगळ्या जर्नीमध्ये मेडिकलला लागणं काही अवघड होणार नाही. पण तुमच्यासोबत मोस्ट ऑफ द जणांसोबत काय होतंय, म्हणजे मी पण ज्यावेळेस प्रिपेअर करत होतो मेडिकल एंट्रन्सचं, माझं एमबीबीएस बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथून झालेलं आहे. ओके, सो तुम्हाला लक्षात आलं असेल की टॉप 50 मध्ये, टॉप 100 मध्ये रँक लागतो तेव्हा ओपन कॅटेगरीला, तेव्हा तुम्हाला बीजे मेडिकल सारख्या कॉलेजला ऍडमिशन मिळतं. अँड आय वॉज फॉर्च्युनेट टू गेट देअर. फाईन. तर माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस पण मला अनुभव आहे की ते प्रिपरेशन होईपर्यंत त्या 2 वर्षांच्या काळामध्ये तुमचे खूप मेंटल अपडाऊन्स होतात. आपण कधी कधी डिप्रेस होतो, कधी कधी एक्साइटेड असतो, कधी कधी खूप ओव्हर कॉन्फिडंट असतो, कधी कधी अंडर कॉन्फिडन्स असतो. तर अशा प्रकारचं तुम्हाला सध्या फेज मधनं जात आहेत का, की सर किती बी प्रयत्न करतोय, किती बी अभ्यास करतोय, 24 तास अभ्यासातच आहोत आम्ही इथं, तरी पण आमचे मार्क्स वाढत नाहीत, असं कुणाला वाटतंय का नाही? नसेल वाटत तर लेक्चरचीच गरज नाहीये. मग आपण जय श्रीराम म्हणून, जय हिंद म्हणून लेक्चर पण संपू शकतं. पण वाटतंय का मला सांगा? हे सेशन्स आम्ही लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट खरंच कोणासाठी घेत नाही, फक्त आमच्या मुलांसाठी सेशन्स घेतो. आणि तुम्ही फक्त ट्रायबल मुलं आहात, तुम्ही वेगवेगळ्या स्ट्रगलिंग एरियामधून आलेले आहात, आणि याचं काही आम्हाला काही बेनिफिट पण नाहीये. आम्ही आमची ड्युटीचं आवर्स मॅनेज करून हे लेक्चर ठेवलेलं आहे. सो डेफिनेटली काहीतरी प्रोडक्टिव्ह बाहेर काढायचे म्हणून हे चाललंय. आणि जर ते वन साइडेड असेल तर मग मला वाटतं की काही याचा फायदा होणार नाही. तुम्ही इंटरॅक्टिव्ह असायला पाहिजे. तर मला सांगा, तुमचं इमोशनल अप अँड डाऊन किंवा मेंटल अप अँड डाऊन होत आहेत का तुमचे या जर्नीमध्ये? होत आहेत का नाही? हो, नाही होत? चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. होत आहे. ओके ओके ओके. तर इट इज क्वाईट नॅचरल. आपल्याला अनसर्टन वाटणं, भीती वाटणं की कसं होईल, अभ्यास होतोय का नाही, हे सगळं वाटणं इट इज क्वाईट नॅचरल. पण तुम्ही म्हणाल सर तुम्हाला सगळं माहिती आहे तर एकदाच सांगा ना, आम्हाला कशाला विचारायला लागले. पण अरे तुम्ही रिस्पॉन्स दिल्याशिवाय मला कसं कळेल की मग तुम्हाला त्याची गरजच आहे का नाही. जर ते तुटलेलंच नसेल तर जोडण्यात काय फायदा, असं त्यामुळे विचारणं काम असतं माझं. फाईन. सो 20 महिने झालेत, तुमचं शिकवणं झालं असेल आणि होप सगळा सिलेबस संपला असेल तुमचा. जर फुल सिलेबस टेस्ट दिले तर सगळा सिलेबस संपलाय का तुमचा शिकवून? हो का नाही? माना तरी हलवा, जरी आवाज नाही आला तरी. ओके, गुड 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 गुड. तर विशालने खूप छान मान हलवली, गुड. तर तर मग सिलेबस झालाय तुमचा, आपल्याकडे 2 महिने बाकी आहेत आणि आपल्याला स्कोर किती करायचे हे बघा. बायोलॉजी एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जर मार्क स्कोर करायचे असतील तर फक्त 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे इंग्लिश वाचता येणं आणि बेसिक समजणं. बोलता नाही आली तरी चालतंय. इंग्लिश वाचता येणं, ते शब्द समजणं, म्हणजेच ते लक्षात राहतील. आणि दुसरी गोष्ट, परत परत रिव्हिजन्स. या जर 2 गोष्टी जर तुम्ही करत असताल बायोमध्ये, या जर 2 गोष्टी जर तुम्ही करू शकत असताल, तर ट्रस्ट मी फ्रेंड्स, यू विल बी एबल टू स्कोर मोर दॅन 300 मार्क्स इन बायोलॉजी. आणि हे काही मी काल्पनिकरित्या इमॅजिनरी सांगत नाही, माझ्या स्टुडंट्सच्या स्वतः त्यांच्या अनुभवातनं सांगतोय. आमचे मेळघाटातले स्टुडंट्स, मेळघाटातला आहे का इथं कुणी? मेळघाटातला आहे का कुणी इथे? ओके. तर मेळघाटातल्या मुलांना किती इंग्लिश येते तिथे आश्रमशाळेत शिकणाऱ्या, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांना इंग्लिशची स्पेलिंग येत नव्हती, ENGLISH. तुम्ही पाठीमागं नाव वाचलं असेल आमचं लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट, त्यांना ते पण वाचता येत नव्हतं. ओके. स्टील त्यांच्यातल्या बऱ्याचशा मुलांनी जे एमबीबीएस ला लागले, त्यांनी बायोलॉजी मध्ये गेल्या वर्षी नीट 2020 मध्ये 360 आउट ऑफ 325 प्लस मार्क स्कोर केले. एका मुलाने तर शांतीलालने 335 मार्क स्कोर केले बायोलॉजी मध्ये. मग तो जर स्कोर करू शकतो
आणि ते पण आम्ही त्यांना वीकेंडलाच फक्त शिकवलंय आणि इतर वेळी अभ्यास करायला लावलाय. तुम्ही तर एकदम प्रॉपर वेल फॅसिलिटी मध्ये आहात 20 महिने, त्याचे स्टार्टिंगचे 10 महिने तर कुठेतरी त्या आश्रमशाळेच्या खुर्ड्यातच त्याला अभ्यास करावा लागायचा. अभ्यासाची सोयही नव्हती. पहिले काही महिने पुस्तकं पण नव्हते त्याच्याकडे. जर तो मुलगा, ते मेळघाटचे मुलं जर 325 प्लस 335 असे जर नीट मध्ये बायोलॉजी मध्ये मार्क स्कोर करू शकतात, तर आपण का स्कोर करू शकत नाही? पण त्यांनी कसे स्कोर केले, दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू शेअर विथ यू. त्याच्याकडनं आम्ही काय करून घेतलं? सगळ्यात पहिली गोष्ट तर शिकवताना वी ट्राय टू टीच देम एव्हरी कॉन्सेप्ट, अँड आय होप यू आर स्टडिंग इन अ रेप्युटेड कोचिंग इन्स्टिट्यूट. त्या कोचिंग इन्स्टिट्यूटनं बायोलॉजी खूप छान प्रकारे घेतलं असेल, तर तुम्हाला कॉन्सेप्ट समजले असते. पण वर्गामध्ये बायोलॉजीमध्ये प्रत्येक शब्द पाठ करून घेता येत नाही. बायोलॉजीचा तो एक हे आहे, तो एक फंडा आहे की जसं 10वी पर्यंत तुमची प्रत्येक गोष्ट वर्गात पाठ करून घ्यायची ना, तर तशा प्रकारे बायोलॉजीला करता येत नाही. इव्हन केमिस्ट्रीला पण करता येत नाही. बायोलॉजीची जी काही मेन संकल्पना आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एक्सक्रिशन शिकतोय, एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन मध्ये वेन वी ट्राय टू स्टडी द अल्ट्रा फिल्ट्रेशन, त्याच्यानंतर ऍब्झॉर्प्शन, रिअब्झॉर्प्शन, ह्या ज्या प्रोसेसेस शिकतोय, तर या प्रोसेस वर्गात शिकवलं जाऊ शकतात. पण त्याच्यामधले जे डिटेलिंग आहे ते डिटेलिंग वर्गात एकदा सांगितले जाऊ शकतं, पण ते लक्षात ठेवणं, म्हणजे एडीएच हार्मोनचा लॉंग फॉर्म काय आहे, एडीएच हार्मोन कसा काम करतो हे सांगितलं जाऊ शकतं. पण ते लक्षात ठेवणं, ते लक्षात ठेवण्यासाठी परत परत वाचणं आणि सेल्फ स्टडी करणं, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर स्कोरिंग इन बायोलॉजी. सो यू हॅव टू कीप दिस इन माइंड. आणि आय होप तुमचा टीचिंगचा पार्ट संपलाय. दॅट इज जस्ट द 30 to 40% पार्ट ऑफ युअर प्रिपरेशन. म्हणजे 30 ते 40% पार्ट संपलाय जर तुमचं शिकवणं झालंय. रिमेनिंग 60% तुम्हाला करायचंय, जेणेकरून तुमचा स्कोर येणार आहे. तर 40% पार्ट शिकवणं झालं, 40% पार्ट तुमचा स्वतःचा सेल्फ स्टडी झाला, तुम्ही स्वतः एमसीक्यू सोडवणं झालं, आणि 20% पार्ट तुमचा टेस्ट झाला. जे काय तुम्ही टेस्ट देणार आहात, मल्टिपल टेस्ट देणार आहात, जे आता टेस्ट देऊन आलात, आमची मॉक टेस्ट दिली किंवा आणखी फ्युचरमध्ये तुम्ही तुमच्या क्लासेसच्या टेस्ट देताल, त्यामुळे तुम्हाला कुठेतरी बायोला मार्क्स मिळणार. तर आता ते कसं करायचं? फर्स्ट ऑफ ऑल बायो झालंय आपलं, तर मोस्ट ऑफ द मुलं तुम्हाला शिकवणारे आमच्यासारखे शहरातले टीचर्स असल्यामुळे वी ट्राय टू कॉन्व्हर्स विथ यू इन अ फ्लुएंट इंग्लिश. आम्ही अशा प्रकारच्या इंग्लिशमध्ये बोलतो, आम्ही अशा प्रकारच्या शब्दांची प्रोनाउन्सिएशन करतो, लेफ्ट फॉर अपलिफ्टमेंट अशा प्रकारे काहीतरी बोलतो, आणि त्यामुळे मग काय होतं, तर तुम्ही तेच प्रोनाउन्स करायला जाता आणि त्या प्रोनाउन्सिएशन मध्ये आपली एनर्जी वेस्ट होते. बिकॉज आपण इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करतच नव्हतो ना 10वी पर्यंत. करत होता का कोणी इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करत होता का घरी? ओ पप्पा प्लीज ब्रिंग मी जलेबी फ्रॉम मार्केट असं सांगत होता का? ओ पप्पा जलेबी आणा असंच म्हणत होतात ना, बरोबर आहे की नाही? तर मग ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ते इंग्लिश नसल्यामुळे, आणि आपल्या बायोलॉजीचे शब्द हे कुठेतरी हायफाय इंग्लिश मध्ये आपण ऐकल्यामुळे ते शब्द कुठेतरी परत परत आपल्या डोक्यात लक्षात राहत नाही. बरोबर आहे की नाही? खूप हायफाय मोठा शब्द असेल तर इंग्लिशचा लक्षात राहतो का तुमच्या पटकन? राहतो का? नाही. तर मग हे कसं करायचं? तर या एका कारणामुळे आपल्याला बायोलॉजी कधी कधी आवडत नाही किंवा लक्षात राहत. आणि याच्यामुळे आणखीन काय होतं, तर परीक्षेमध्ये आपल्याला मार्क्स कमी पडतात. आणि परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडण्याचे आणखीन दुसरे पण कारण आहेत. एक कारण म्हणजे 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युजन होतं की नाही? 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युजन भरपूर, म्हणजे अर्धे मार्क तर 2 ऑप्शन म्हणजे कन्फ्युजन मध्येच जात असतील, बरोबर आहे की नाही? तर ते कन्फ्युजन कसं घालवायचं ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ती आणखीन कशामुळे मार्क देतात? सिली मिस्टेक्समुळे जातात का? सिली मिस्टेक, उत्तर तर आलं होतं बी पण सीच काळं केलं, होतं की नाही? ओके. तर सिली मिस्टेक्सला तर मी आत्ताच सांगतो सोल्युशन. सिली मिस्टेक्सला ते म्हणतात ना, ते एका मूवी मध्ये डायलॉग आहे बघा, चुकीला माफी नाही. तर सिली मिस्टेकच्या चुकीला अजिबात माफी नाही. जर तुम्ही सिली नसाल तर सिली मिस्टेक नाही करणार, हे लक्षात ठेवा. आणि बरेचसे मुलं काय करतात प्रिपरेशन फेज मध्ये, असं प्राऊडली सांगतात, सर मी सिली मिस्टेक केली म्हणून माझे मार्क्स गेले. सिली म्हणजे काय? मूर्ख. तुम्ही मूर्खपणा केला म्हणून ते मार्क्स गेले. सो इट इज नथिंग टू बी प्राऊड अबाउट. त्याच्याबद्दल अभिमान बाळगण्यासारखं काही नाहीये. मिस्टेक झाली गेले, 1 मार्क गेला, मायनस मार्क. 1 मार्क गेला म्हणजे 5 मार्क गेले, जिथे तुम्हाला 4 मार्क्स मिळू शकणार होते ते पण मार्क्स गेले. दिस इज हाऊ सिली मिस्टेक कॉस्ट यू. तर सिली मिस्टेक टाळण्यासाठी प्रत्येक टेस्टमध्ये तुम्ही जेवढ्या सिली मिस्टेक्स करताय, तर एक
तुम्ही एक ऑनेस्ट एक्झरसाइज करा, एक इमानदारीने एक एक्झरसाइज करा. सपोज जर या एखाद्या आज जी टेस्ट दिली, या टेस्ट मध्ये जर आपल्या विशालनं असं कन्सिडर करू की विशालनं 5 सिली मिस्टेक केल्यात, तर त्या 5 सिली मिस्टेक काय केल्यात हे त्यांनी लक्षात ठेवणं आणि आरशासमोर जाणे, एकांतात एकट्यामध्ये आरशासमोर जाणे, आरशासमोर एका मिस्टेक साठी 5 उठबशा काढ किंवा 3 उठबशा काढणे. जर लय मोठ्या मिस्टेक असतात तर उठबशातच हे होऊन जाल. जर 300 मिस्टेक असतात तर 300-500 उठबशा कशाला काढतात. तर सिली मिस्टेक साठी फॉर एक्झाम्पल मी सांगेल की सपोज मला एखाद्या ठिकाणी फिजिक्स मध्ये प्लस जी च्या ऐवजी मायनस जी घ्यायला पाहिजे होतं, पण मी प्लस जी घेऊन माझा प्रॉब्लेम चुकला. तर ती सिली मिस्टेक न जर मी केलंय, गडबडीत जर केलंय, तर मग मी काय करेल, ती सिली मिस्टेक झाली ना, माझी आयडेंटिफाय झाली टेस्ट नंतर, मी आरशासमोर जाईल आणि मी ते 3 उठबशा काढताना म्हणेल नाही, मला मायनस जी घ्यायला पाहिजे होतं, अशा अशा कंडिशन मध्ये मायनस जी घ्यायला पाहिजे होतं, अशा अशा कंडिशन मध्ये मायनस जी घ्यायला पाहिजे होतं. असं जर 3 उठबशा काढल्या तर ट्रस्ट मी, ती सिली मिस्टेक आयुष्यात कधी रिपीट होणार. हे पुढच्या 2 महिन्यासाठी इमानदारीने करा. हे ना माझ्यासाठी, ना तुमच्या शिक्षकांसाठी, ना तुमच्या पॅरेंट्ससाठी, हे स्वतःसाठी करा. खूप हास्यास्पद आहे, हसू येतं की नाही हेच ऐकता. सर आता आम्ही 17-18 वर्षाचे तरणे झालो, आमच्या वयाचे लेकरांनी तर गावाकडे लग्न पण केलेत आणि तुम्ही आम्हाला आता उठबशा काढायला होताय आरशासमोर, असं वाटत असेल ना. पण असं केल्यानं पण डॉक्टर होतं, लक्षात ठेवा. जर तुमच्या फायनल नीट मध्ये 5 होणाऱ्या सिली मिस्टेक जर या उठबशाने जर वाचणार असतील, तर तुमचे 25 मार्क स्कोर मध्ये वाढणार आहेत. आणि 25 मार्क म्हणजे मी सांगतो तुम्हाला, कुठेच न लागणारे मुलं बीएमएस किंवा बीडीएस ला तरी लागतील त्या 25 मार्कामुळे. बीएमएस बीडीएस ला लागणारे मुलं एमबीबीएस ला प्रायव्हेटला लागू शकतील. एमबीबीएस त्या 25 मार्कामुळे प्रायव्हेटला लागू शकणारे गव्हर्नमेंटला लागू शकतील. गव्हर्नमेंटच्या धुळ्यासारख्या, अंबाजोगाई सारख्या, नांदेड सारख्या, गोंदिया सारख्या कॉलेजला लागणारे मुलं बीजे मेडिकल सारख्या कॉलेजला लागू शकतील. मुंबईच्या मेडिकल कॉलेजला, औरंगाबाद नागपूरच्या मेडिकल कॉलेजला लागू शकतील. दॅट इज हाऊ 25 मार्क्स मेक्स द डिफरन्स. तुम्ही आता पण स्वतःच्या टेस्ट मध्ये जेवढ्या सिली मिस्टेक करताय त्या सिली मिस्टेक मल्टिप्लाइड बाय 5 मार्क असं कन्सिडर करा, कॅल्क्युलेट करा आणि तुमचे टोटल मध्ये बघा खपकन 25, 30, 40 मार्क वाढतील. आणि जर हे जर कमी होणार असेल तर उठबशा काढण्यात काय प्रॉब्लेम आहे, थोडी ना पैसे द्यावे लागतात कुणाला. खाताव पिताव तर आपण बिंदास ना, पोटभर खाताव ना, तेवढंच जिरेल. काहींचे वजन पण वाढले असतील. तर आपला 25 मार्क जर सिली मिस्टेक मुळे जर जाणार असतील प्रत्येक टेस्टला, तर आत्ताच 3-3 उठबशा काढायला काही जातंय का आपलं? काही आहे का नुकसान? परवडेबल डील आहे का नाही? आणि हे मी स्वतः केलेलं आहे, माझ्यासोबतच्या बऱ्याचशा टॉपर्सनी केलेलं आहे आणि इव्हन माझ्या स्टुडंट्स पण करतात. सिली मिस्टेक साठी उठबशा. नाहीतर काहीतरी तुमच्या मित्रांमध्ये काहीतरी बनवा. तुम्ही चॉकलेट्सची पैज लावा की तू किती सिली मिस्टेक करतोय, मी किती सिली मिस्टेक करतो, इमानदारीने सांगा. आणि मग जर ते लहानपणी असायचे ना, जॉली जॉली खेळायचो आपण, मग ते जॉली आहे का मला माहित नाही, तुमच्याकडे खेळत होते का नव्हते, बट यू कॅन डू समथिंग फॉर दिस सिली मिस्टेक. बिकॉज या सिली मिस्टेक मुळे 25 मार्कांमुळे तुमचं डायरेक्टली करिअर पाथ बदलू शकतो. सो प्लीज डोंट बी व्हॉट टू से, मूर्ख नकोय आपल्याला, मूर्ख नाही बनायचं. आपण प्रयत्न करून हारलो पाहिजे, पण मूर्खपणामुळे हारलो नाही पाहिजे. ओके, सो दिस इज व्हॉट इज आर फर्स्ट. सेकंड रिझन फॉर नॉट गेटिंग मार्क्स इन बायोलॉजी. पहिलं काय होतं, 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन, ते मी सांगणार आहे कसं दूर करायचं. तर दुसरं काय होतं, सिली मिस्टेक. ओके, आणि तिसरं एक कारण आहे, ते खूप मजेशीर कारण आहे. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स साठी तर स्पेशली खूप कारण आहे मजेशीर. मुलं म्हणतात की सर आम्हाला घरी प्रॉब्लेम सुटतात पण परीक्षेमध्ये सुटत नाही. असं होतं का तुमच्यासोबत? होतं का? रूमवर आल्यानंतर, स्टडी रूम मध्ये आल्यानंतर त्याचं सोल्युशन येतं, पण मग परीक्षेमध्येच काहीतरी गडबड होते. होतंय का असं? होतंय. तर त्याचं पण एक सोल्युशन आहे. तर मला सांगा, आपण ज्यावेळेस थोडस बेसिक्स कडे जाऊया, ज्यावेळेस आपण घरी किंवा स्टडी रूम मध्ये, तुम्ही स्टडी रूम म्हणजे घरी समजा बरं का, मी घरी स्टडी रूम, सो यू विल अंडरस्टँड. म्हणजे ज्यावेळेस आपण स्टडी रूम मध्ये किंवा टेस्ट नसताना ज्यावेळेस आपण एखादा प्रॉब्लेम सोडवतो, त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये वातावरण काय असतं, आपल्या आजूबाजूला वातावरण काय असतं, मीन्स व्हॉट इज अवर मेंटॅलिटी ऍट दॅट टाइम. आणि ज्यावेळेस आपण टेस्ट मध्ये प्रॉब्लेम सोडवतो, तर त्यावेळेस काय मेंटॅलिटी असते. तर याच्यामधला जो फरक आहे, जो काही डिफरन्स आहे, त्या डिफरन्समुळे आपल्याला येत असलेले प्रॉब्लेम परीक्षेमध्ये आपण गडबड करतो, परीक्षेमध्ये आपण त्याला पॅनिक हो म्हणतो किंवा आपल्याकडून चुकतात. होतं की असं? बरोबर आहे की नाही? मग मला सांगा,
आपण ज्यावेळेस स्टडी रूम मध्ये किंवा घरी प्रॉब्लेम सोडवतो आणि परीक्षेमध्ये सोडवतो, याच्यामध्ये फरक असतो की नाही मेंटॅलिटीमध्ये तुमच्या? असतो का फरक? असतो का? असतो रे. आणि तो फरक आपण किती कमीत कमी करू, मग तो फरक आपण जेवढा कमी करू तेवढा आपला स्कोर वाढेल, तेवढा आपल्या त्या मिस्टेक्स होणार नाही. जर आपल्याला घरी सोडवता येते तर परीक्षेत पण सोडवता येईल. तर तो फरक कसा कमी करायचा? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे समजा हा पॉइंट आहे घरी सोडवायचा, हा पॉइंट आहे टेस्टचा. एक तर इकडून इकडे या किंवा इकडून इकडे या. आता हे झालं सिम्बॉलिकली. एक्सप्लिसिटली कसं? एक तर टेस्ट मध्ये सोडवताना एकदम बिनधास्त ऍटिट्यूडनी सोडवा, जसे ऍटिट्यूडनी जशा मेंटॅलिटीने आपण वर्गात बसून सोडवतो. हे खूप डिफिकल्ट आहे. हे खूप डिफिकल्ट आहे ना. सगळेच म्हणतात परीक्षेमध्ये चिल होऊन सोडवा आणि कसं करायचं. तर त्याच्यामध्ये एक प्रयत्न असा असू शकतो की ज्यावेळेस परीक्षा चालू होते, टेस्ट चालू होते, पेपर द्यायच्या 5 मिनिटं अगोदर जाऊन वर्गात बसवा. कमीत कमी 5-10 मिनिटं अगोदर जाऊन वर्गात बसा, जिथं तुमची टेस्ट होणार आहे. तिथं गेल्यानंतर सगळे पुस्तक बाजूला बाहेर ठेवा. शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत बसू नका. ओके. आणि थोड्या 2 मिनिटांसाठी 5 मिनिटांसाठी आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रेथ्स. इफ यू आर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन युअर ब्रेथ्स, थोड्या वेळ डोळे बंद करा आणि तुम्ही ज्या संघर्षात ना आलात, ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी संघर्ष केलाय, ज्या टीचर्सनी तुम्हाला खूप छान प्रकारे शिकवलंय, त्यांचं कुठंतरी एक इमेज आणा इमेजिनरी डोळ्यांसमोर. आणि ते शांत होऊन तुमच्या ब्रेथ्सवर लक्ष दिलं तर तुम्ही थोड्या वेळासाठी चिल व्हाल. आणि असं थोडंसं मनात म्हणा की काही नाही, इट इज जस्ट लाईक अ एमसीक्यू एक्झरसाइज. जशी मी वर्गात एमसीक्यू सोडवलेत ना, तशाच प्रकारे आता एमसीक्यू असणार आहे टेस्ट मध्ये. मला टेन्शन घ्यायची गरज नाही. असं 4-5 वेळेस म्हणा. थोडंसं शांत व्हा. डोळे झाकलेले आहेत तुमचे, तुमचं ब्रेथ्सवर लक्ष आहे. हात कुठेतरी असे खाली ठेवलेले आहेत किंवा असं अशा प्रकारे खाली मांडीवर ठेवलेले आहेत. शांत प्रकारे असे 5-6 अशा ब्रेथ्स घ्या. त्या 5-6 शांतपणे ब्रेथ्स घेतल्यानंतर आपले हात हे करा, असे करा आणि असे डोळे उघडा. तुम्हाला सगळं वेगळं चित्र दिसेल, एक प्रकाशमान चित्र दिसेल. आणि त्या ऍटिट्यूडने पेपर सोडवायला चालू करा. इट हेल्प्स इन नियर अबाउट 10 to 20% स्टुडंट्स, नॉट 100%. बट प्रयत्न सगळे करा. फाईन. तर इकडून इथपर्यंत येऊ शकता. आणि एक मेंटॅलिटी डेव्हलप करा. आता जे प्रॅक्टिस टेस्ट मध्ये ती मेंटॅलिटी डेव्हलप करा की टेस्टला टेस्ट सारखं गृहीत धरू नका. टेस्टचं वेगळं काही टेन्शन गृहीत धरू नका. इट इज जस्ट अन एमसीक्यू, म्हणजे एमसीक्यूची एक्झरसाइज आहे, जशी आम्ही वर्गात सोडवतो. या जर ऍटिट्यूडने, या जर मानसिकतेने जर तुम्ही सोडवत गेलात तर परीक्षेमध्ये तुमचे कमीत कमी 4-5 प्रश्न तरी आणखीन एक्स्ट्रा सोडतील. पुन्हा 25 मार्क वाढ. पण आता इकडून इकडे यायचंय, म्हणजे आपण घरी सोडवताना काही करू शकतो. आता बघा, तुम्हाला मी विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे का? कोणी आहे का इथं ज्याला विराट कोहली माहित नाही? एव्हरीवन नोज विराट कोहली. मुलांना माहिती आहे त्याच्या बॅटिंगमुळे, मुलींना माहिती आहे त्याच्या लुक्समुळे. ओके, सो इट्स फाईन. ओके, विन विन पोझिशन आहे. तर मग विराट कोहली इज कन्सिडर्ड ऍज वन ऑफ द बेस्ट बॅट्समन इन द हिस्ट्री ऑफ क्रिकेट. वन ऑफ द बेस्ट. असं नाही की तो देव वगैरे, असं काही नाही. आपल्यासारखा माणूस. तर तो त्या बेस्ट लेवल पर्यंत कसा पोहोचला बॅटिंग मध्ये? तर 2013 मध्ये त्याचा एक इंटरव्ह्यू वाचण्यात आला. त्याने एक इंटरव्ह्यू दिला होता. तर 2013च्या अगोदरपर्यंत विराट कोहली सोबत काय व्हायचं की विराट कोहलीला तो शतक तर बनवायचा, पण तो फिनिश करू शकत नव्हता. धोनीसारखा गेम फिनिश करू शकत नव्हता. म्हणजे त्याचे 100-125 रन झाले की तो थकून जायचा. आणि तो थकल्यामुळे त्याला त्याचं स्ट्राईक रेट सुधारता येत नव्हता. आता स्ट्राईक रेट म्हणजे काय? कमी बॉलमध्ये जास्त रन काढणे. म्हणजे तो एकदा 100-125 रन बनले की त्याचं स्ट्राईक रेट डाऊन व्हायचं. त्याला रनिंग बिटवीन द विकेट्स करता नाही यायची. त्याला फास्ट रनला पळता नाही यायचं. बिकॉज बघा, 120 रन बनवणं म्हणजे तोपर्यंत टीमचे 200 रन बनतात. म्हणजे तो 200 रनांसाठी पळणं वगैरे हे करणं म्हणजे कमीत कमी 4 तासांसाठी, 5 तासांसाठी, 3-4 तासांसाठी बॅटिंग करणं. 2 तास तर होऊ शकतं. 2-3 तासांसाठी बॅटिंग करणं, आणि ते पण एकदम एनर्जेटिकली. तर थकून जाणार ना माणूस. तर ते थकल्यामुळे त्याचं 100-120 रनानंतर त्याचं परफॉर्मन्स डाऊन होतं. हे त्याचं 1 मॅच झालं, 2 मॅच झालं, 3-4 असं सलग 1 वर्षासाठी झालं. 2012 वर्षासाठी आणि 2011-12 या दोन्ही वर्षांसाठी त्याच्यासोबत असं झालं. त्याच्यामुळे तो आयपीएल मध्ये पण मॅचेस जिंकू शकत नव्हता त्याच्या टीम साठी, आणि इंडियाला पण तो एकट्याच्या जीवा मॅचेस जिंकू शकत नव्हता. बट मग त्याला कुणीतरी सांगितलं की तुझ्यासोबत असं होतंय, आणि त्यांनी पण ते ऑब्झर्व केलं. मग त्याने काय केलं? त्याच्या प्रॅक्टिसमध्ये बदल केला. प्रॅक्टिसमध्ये जाताना तो ज्या वेळेस प्रॅक्टिसमध्ये, नेट प्रॅक्टिसमध्ये नॉर्मली प्लेयर्स काय करतात? थोडंसं वॉर्मअप करतात, थोडंसं जॉगिंग वगैरे करतात, वॉर्मअप करतात,
आणि नेट प्रॅक्टिस मध्ये त्यांचे टार्गेट असतात. आज बाउन्सर बॉलला खेळायचं, आज शॉर्ट बॉलला खेळायचं, आज आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलला खेळायचं, स्पिनरला खेळायचं, अशा प्रकारचे त्यांचे टार्गेट्स असतात आणि मग बॅटिंग करतात. पण त्या विराट कोहलीने त्याच्या प्रॅक्टिसमध्ये एक चेंज केला. जर मी थकतोय ना आणि थकल्यानंतर जर मला बॅटिंग छान प्रकारे करता येत नाही ना, तर मग मी प्रॅक्टिसच थकून करेल ना. म्हणजे प्रॅक्टिसला उतरण्याच्या अगोदर व्हॉट आय विल डू, जे वॉर्मअप केल्यानंतर मी स्प्रिंट करेल म्हणजे मी जोरात पळेल, म्हणजे मी ग्राउंडचे कमीत कमी 10 चक्कर मारेल. म्हणजे विचार करा, ग्राउंडचे 10 चक्कर मारल्यानंतर तो किती थकणार आहे, फिजिकली तो किती थकणार आहे. आणि त्या थकलेल्या अवस्थेत तो पॅडअप करेल, हेल्मेट घालेल आणि मग नेट प्रॅक्टिस मध्ये बॅटिंग करेल. आणि मग त्याला स्टार्टिंगला बॅटिंग करता आली नसेल आणि मग त्याला काय झालं, प्रॅक्टिस करत करत करत, आणि तो आज बघा, आज विराट कोहलीला बॅटिंग करताना बघा, जसा पहिल्या बॉलला बॅटिंग करत असतो तसा 100व्या बॉलला पण त्याची तशीच बॅटिंग आणि तशीच एनर्जी असते आणि तशाच रनिंग बिटवीन द विकेट्स करतो. सध्यापर्यंत ते 2013 पासून तर 2021 पर्यंत तो हे फॉलो करतो. सो त्यांनी काय केलं, जर ऐन मॅच मध्ये म्हणजे मूळ टेस्ट मध्ये जर माझं परफॉर्मन्स डाऊन होतंय ना, तर तशा प्रकारचं इमिटेशन, तशा प्रकारची बनावटीकरण, कृत्रिमरित्या कंडिशन्स मी माझ्या प्रॅक्टिस मध्ये तयार करतो. म्हणजेच काय, याच्यातून हुशार मुलांनी आतापर्यंत मेसेज शिकला असेल की आपण तुम्ही काय करायचं. तर नाही शिकला असताल तरी मी एक्सप्लिसिटली सांगतो, शिक्षकांचं कामच ते असतं, गोष्टी आणखी उलगडून सांगणं. तर आपल्याला टेस्ट मध्ये आपल्याला गडबड होतीये ना, प्रॉब्लेम येत असून का होतीये, तर त्याचं कारण शोधूया. बिकॉज तिथं काय असतं, 2 प्रेशर असतात. एक प्रेशर असतं परफॉर्मन्सचं, की आपला परफॉर्मन्स वाढला पाहिजे, गेल्या वेळेस एवढे मार्क आले होते, आता जास्त मार्क आले पाहिजे, हे एक प्रेशर असतं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं प्रेशर असतं ते म्हणजे टाइमचं. घरी प्रॅक्टिस करताना आपण काय घड्याळीकडे बघून सोडवत नाही, एवढ्या मिनिटातच एक एक एमसीक्यू झाला पाहिजे, करतो का आपण असं नॉर्मली? एमसीक्यू आपण सोडवत राहतो ना, आज एवढे झाले पाहिजेत, आज तेवढे झाले पाहिजेत. बट आपण परीक्षेमध्ये, टेस्टमध्ये वी डू हॅव अ टाइम लिमिट ऑफ 3 hours. पण मग आपण जर हा एक्सपेरिमेंट, आता एक्सपेरिमेंट गेल्या 5 वर्षापासून माझे स्टुडंट्स करतायत, त्याचा रिझल्ट पण आलाय. तुम्ही एक्सपेरिमेंट कशाला करता, डायरेक्ट फॉलो करा ना. व्हॉट यू कॅन फॉलो, की घरी एमसीक्यू प्रॅक्टिस करताना तुम्ही टाइम लावून सोडवा, तर तुम्ही एक टाइम प्रेशर इमिटेट करताय. म्हणजे जर 50-60 एमसीक्यू, समजा 100 एमसीक्यू आहेत बाबा एक्सरसाइज मध्ये, आपल्या अनसॉल्ड पुस्तकामध्ये जे कोणतं तुम्ही एमसीक्यूचे बुक्स वापरताय, तर पहिले 50 एमसीक्यू मी 1 तासात सोडवणार. टाइम लावा ना, पटपट 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 सोडवा. आणि दुसरी गोष्ट, माझं गेल्या टॉपिक मध्ये किंवा पहिल्या 50 मध्ये माझे ना 50 पैकी फक्त 30च बरोबर आले होते, आता मला 40 बरोबर आणायचे. परफॉर्मन्स प्रेशर पण इमिटेट करा ना घरीच. आणि हे जर तुम्ही परफॉर्मन्स प्रेशर आणि टाइम प्रेशर जर तुम्ही हे इमिटेट केलं, इमिटेट करणं म्हणजे मराठीमध्ये त्याला इमिटेटचा अर्थ कळतोय ना सगळ्याला. इमिटेट म्हणजे त्याचं गृहीत धरलं आपण, त्याचं हे केलं म्हणजे कॉपी केली तशा कंडिशन्सची. आणि त्या कंडिशन्स मध्ये जर आपण घरी प्रॅक्टिसच करायला गेलो, तर आपलं जे आपले घरीचे प्रश्न बरोबर येत आहेत ते टेस्ट मध्ये पण बरोबर येणार. येतंय लक्षात सगळ्यांच्या? सो डू यू फील की इट विल वर्क? वाटतंय काहीतरी नवीन ऐकल्यासारखं वाटतंय का, काहीतरी येऊन बडबड करतंय मास्तर, झूमवर बोलतंय, काही कळाना, असं काही आहे का, होतंय उपयोगाचं वाटतंय? नाही नाही म्हणलात तरी मी तुम्हाला आणखीन बोर करणार आहे अर्धा तास. ठीक आहे, मला माहिती आहे तुमची नाश्त्याची चहाची वेळ झाली असेल आणि बोर झाला असताल. बट आय होप की दिस लेक्चर, सी आय हॅव नॉट टॉट यू होल बायोलॉजी अँड फिजिक्स अँड केमिस्ट्री, बट आय फील दिस सम ऑफ द टिप्स विच मे हेल्प यू. फाईन, विच आर, कारण की वी आर अ स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन हू वर्क विथ द स्टुडंट्स. ज्या स्टुडंट्सचं बेसिक्स अजिबात चांगलं नसतं, तरी पण आम्ही त्यांना एमबीबीएस ला पाठवतो. म्हणजे आमचे स्टुडंट 600च्या वर स्कोअर करतात मुलं, आणि त्यांचं 10वीला पर्सेंटेज असतं 80, 82. असं काही एंट्रन्स टेस्ट घेऊन आम्ही काही सिलेक्शन करत नाही. गरीब आहे ना, गरजू आहे ना, चल घेतलं. सो मग त्या मुलांसोबत आम्ही काय करतो, तर दिस लेक्चर सिरीज इज वन पार्ट ऑफ दॅट. अशा प्रकारचे लेक्चर्स पण आम्ही त्यांचे वेळोवेळी घेतो, त्यांना स्ट्रॅटेजीज सांगतो, त्यांचं मोटिवेशन करतो, त्यांना सायकोलॉजिकल स्ट्रॅटेजीज सांगतो, आणि मग त्यांच्यामध्ये परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट होते. सो आय होप यू आर टेकिंग इट दॅट सिरियसली. यू वोंट बी गेटिंग दिस लेक्चर अगेन. फाईन. सो आय वॉज की पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की परीक्षेत चुकतंय पण घरी सोडतंय, याचं प्रॉब्लेमचं एक सोल्युशन मी तुम्हाला दिलेलं. फाईन. तर अशा प्रकारचे सोल्युशन तुम्ही पण शोधायचा प्रयत्न करा. पण प्रत्येक वेळी विचार करा, परीक्षेमध्ये माझे हे प्रॉब्लेम्स का चुकले, मला येत असून, मी वाचलेलं असून का चुकले, याचं जर सखोल जर अनालिसिस केलं तर तुम्हालाच सोल्युशन मिळणार. आणि तुम्हाला कदाचित, तुम्ही मला नंतर कधी भेटल्यानंतर सांगाल,
सर मी हे एक सोल्युशन काढलं, प्लीज मी तुम्हाला सांगते, हे पण तुम्ही ऍड करा आणि तुमच्या नेक्स्ट स्टुडंट्सला सांगा. आय विल लव्ह टू हिअर दॅट. बट हे सोल्युशन कधी सुचणार आहे? ज्या वेळेस आपण ते रॅशनली, आपण लॉजिकली आपले टेस्ट मध्ये झालेल्या मिस्टेक्सला आपण अनालाइज करणार आहोत. फाईन. कारण की क्रिकेट मॅच मध्ये जर आपण एका टीम सोबत हारलो, पुन्हा जर त्या टीम सोबत मॅच खेळणार असू, तर आपण अवलोकन करतो की नाही गेल्या मॅचचं, अनालिसिस करतो की नाही आपण? नसाल करत तर देन यू आर नॉट अ गुड क्रिकेटर्स. क्रिकेट इज ऑल्सो गेम ऑफ माइंड. थोडासा माइंड गेम पण आहे तो. ओके, चला पुढे. सो दिस इज व्हॉट द थर्ड रिझन आपले का मार्क्स जात आहेत. एक तर कन्फ्युजन होते दोन ऑप्शन्स मध्ये, दुसरं सिली मिस्टेक, तिसरं सर परीक्षेत येत नाही पण घरी येते. हे 3 कारण. चौथं कारण ते म्हणजे सर येतच नाही किंवा नवीनच आहे, वाचलंच नाही. ओके, तर ठीक आहे ना, नाही येत तर नाही, नो प्रॉब्लेम. आपल्याला मला सांगा, याच्यातल्या कुणाला 720, मी जर तुमच्या जागेवर असतो मी पण म्हणलं नसतो की मला 720 पैकी 720 स्कोर करायचे. तुम्हाला करायचे का कुणाला 720 पैकी 720? सो नाही येत तर नाही येत, नो प्रॉब्लेम. बट मग जे येत नाही त्यांना डिप्रेस होण्यापेक्षा जे येत आहे ते आपण व्यवस्थित अटेम्प्ट करतोय का, हे आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. तर जे येत नाहीत, ओके, तर मला असं वाटतं की बायोलॉजीमध्ये जर एखादी गोष्ट येत नसेल तर इट इज अ क्राईम. बायोलॉजीमध्ये 90 पैकी 90 प्रश्न आपल्याला आले पाहिजे. जर आता टेस्ट मध्ये येत नसतील तर इट्स ओके. टेस्ट मध्ये 10-20 प्रश्न असे असायला पाहिजेत की आपल्याला नाही येत, पण ते 10-20 प्रश्न नंतर जाऊन पुन्हा तुम्ही एनसीआरटी मध्ये वाचले पाहिजे. दॅट इज हाऊ यू विल गेन परफेक्शन इन बायोलॉजी. कारण की बायोलॉजी मध्ये चुकीला माफी नाहीये. पुन्हा जसे सिली मिस्टेकला चुकीला माफी नाहीये, तशी बायोलॉजी मध्ये पण चुकीला माफी नाहीये. सो बायोलॉजी मध्ये यू शुड बी ट्रीटिंग एव्हरी क्वेश्चन व्हेरी सिरियसली, व्हेरी मच सिरियस. मग 90 पैकी जर आपल्याला 70 प्रश्न येत आहेत, 20 प्रश्न काय येत नाहीत, ते प्रश्न जर येत नसतील तर आपण आपल्या एनसीआरटी मध्ये जाऊन शोधले पाहिजे. जिथून तो प्रश्न आला एनसीआरटी मधून, तिथं त्या पॅरेग्राफला आपण स्टार केलं पाहिजे. कारण की ज्या वेळेस आपण नेक्स्ट टाइम जेव्हा तो टॉपिक एनसीआरटी मधनं वाचू, त्या पॅरेग्राफला आपण आणखीन लक्ष देऊन वाचू जिथं स्टार केलंय. अरे नाही, माझं गेल्या टेस्टला ना माझं हे चुकलं होतं, आता मी नाही चुकून देणार नेक्स्ट टाइम. दॅट इज हाऊ द मेंटॅलिटी विल गो इन आवर माइंड. दॅट इज हाऊ द थॉट प्रोसेस विल गो. त्याच्यामुळे बायोलॉजीमध्ये एकदा झालेली चूक पुन्हा होणार नाही. ओके, सो दिस इज आउट. आणि जर तो प्रश्न एनसीआरटीच्या बाहेरचा असेल, लक्षात राहिला तर ठेवा, नाहीतर सोडून द्या. येते का लक्षात? आपल्याला ज्या गावाला जायचंच नाही, जर एनसीआरटी मधनं प्रश्न येणारच नाहीये, तर आपण का उगाच टेन्शन घ्यायचं? आणि इफ एनीवन हॅज टोल्ड यू की एनसीआरटीच्या बाहेरचे पण प्रश्न येतात, ओके, तर त्याला विचारा की कोणत्या बुक मधनं येतात. टेल मी द बुक. बट मला विचाराल तर मी म्हणेल की मिनिमम 85 क्वेश्चन्स हे एनसीआरटी मधनं येतात. आणि जर नाही आले तर तुम्ही तिथं पालघरमध्ये एखादा मोठा चौक असेल ना, तर त्या चौकामध्ये माझं जाहीर दहन करा, मला जाहीर जाळून टाका जर 85च्या खाली जर मार्क प्रश्न आले तर एनसीआरटीचे. दिस इज व्हॉट आय चॅलेंज आय एम गिव्हिंग टू माय स्टुडंट्स इन 5 years अँड टुडे ऑल्सो आय एम गिव्हिंग इट टू यू. परवा दिवशी पण माझ्या स्टुडंट्सला पुन्हा दिली मी चॅलेंज. आमच्याकडे 5 बॅचेस आहेत, तर वेगवेगळ्या सेक्शनचे लेक्चर्स घ्यावे लागतात. सो रिमेंबर, आणि जर म्हणत असेल की ते 5 प्रश्न, आता तुम्ही म्हणाल सर 85 प्रश्न येत आहेत, मग सर ते वरचे 5 प्रश्न कुठून येतात? अरे बाबा, 85 मध्ये आउट ऑफ घे ना अगोदर. तू घेतोयस का 300 मार्क? 320 पैकी 300 मार्क्स घेतोय का अगोदर? ते घे ना अगोदर, मग पुढच्या 5 प्रश्नांचं बघूया. बट लकीली गेल्या दोन्ही एक्झाम्स मध्ये 90 पैकी 88, 89, 90 प्रश्न पण तुमचे एनसीआरटी मधनं येत आहे. तर जर मिनिमम 85 क्वेश्चन्सची जर गॅरंटी आहे, 320 क्वेश्चन्सची जर गॅरंटी आहे, तर वाय आर यू लुकिंग फॉर अदर बुक्स अँड अदर नोट्स? वाय आर यू नॉट रिवाइजिंग बायोलॉजी एनसीआरटी टेक्स्ट बुक? परत रिवाइज करा. का तुम्हाला स्कोर येणार नाही? डेफिनेटली स्कोर येईल. सो दिस इज हाऊ. उगं नाही तर आपण काय राहतो, अनसर्टेनिटी मध्ये राहतो आणि आपण भांगड पसारा वाचत बसतो. आणि टेस्ट मध्ये पण जे बाहेरचे क्वेश्चन येतात त्याच्यामुळे जास्त वरी होतो. जे बाहेरचे येतात ना, सोडून द्या. जसं विराट कोहली असा एखादा बॉल सोडून देतो ना, तशा प्रकारे सोडून द्या. जे बाहेरचे नाही बाबा, आम्हाला नको येते, आम्ही डॉक्टर झाल्या होऊ त्याच्यामध्ये परफेक्ट. आता बघा, आम्ही स्वतः डॉक्टर आहोत शिकवायला आमच्या स्टुडंट्सला. सगळे शिकवणारे डॉक्टर्स, पेपर बनवणारे डॉक्टर्स, नोट्स बनवणारे डॉक्टर्स. मग मला सांगा, एखाद्या डॉक्टरला हार्ट टॉपिक किती छान माहित असेल. म्हणजे इफ आय एम अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर, डेफिनेटली आय कॅन इलॉबरेट युअर सर्क्युलेशन हार्ट टॉपिक टू वेगवेगळ्या टॉपिक्स पर्यंत मी इलॉबरेट करू शकतो ना.
ईसीजीच्या लीड्स काय असतात, त्याच्यामध्ये वेव्स कोणत्या काय असतं, MI कसा डायग्नोज करायचा, म्हणजे अटॅक आलेला कसं डायग्नोज करायचा, हे कसं करायचं, हे आहे ना आमच्याकडे नॉलेज. पण मग आहे म्हणून तुम्हाला पाजळत बसायचं का, तुम्हाला देत राहायचं का, ज्याचा जेणेकरून तुम्हाला नीटला उपयोग नाही तरी पण देत राहायचं का ते. सो एव्हरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अँड एव्हरी गेम हॅज इट्स ओन रूल. तर तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जी काय आहे, तुमची कॉम्पिटेटिव्ह जी काय एक्झाम आहे, त्याचा एक रूल आहे, त्याचा एक सिलेबस डिफाईन आहे, त्याचा एक पॅटर्न डिफाईन आहे. आणि तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघा, एस्पेशली 2016च्या पुढचे, यू विल फाइंड मोर दॅन 85 क्वेश्चन्स पर एक्झाम पर इयर फ्रॉम द एनसीआरटी. जर एवढी शुअरिटी आहे तर एनसीआरटी सोडून बाकीच्या क्वेश्चन्स कडे पण लक्ष द्यायचं नाही आणि बाकीच्या नोट्स कडे पण लक्ष द्यायचं. परत 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 एनसीआरटी वाचा. आणि डेफिनेटली जर 320 मार्क पडते तर तुमचं 90% जर्नी इथंच संपली ना. जर 320 मार्क पडले तुम्हाला तर आपल्याला वरचे 40 मार्क घ्यायचे. ते कसे घ्यायचे, ते तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचेच मिळतील, बरोबर आहे की नाही. आणि फिजिक्स मध्ये पण कसे मिळवायचे ते पण मी सांगतो. फिजिक्स मध्ये बेसिक 70, 80, 100 मार्क पण मिळू शकतात, ज्याला फिजिक्स काहीच येत नाही. ज्यांना आता मायनस मध्ये मिळालेत ना ते पण 60-70 मार्क घेऊ शकतात फिजिक्स मध्ये. सो बायोलॉजी मध्ये जर येत नाही तर तिथं क्षमा नाही. बायोलॉजी मध्ये सगळं आलं पाहिजे फायनल नीटला. ओके. मग पण दुसऱ्या विषयामध्ये जर फिजिक्स आणि केमिस्ट्रीची जर तुम्ही सिलेक्टिव्ह तयारी करत असता, नॉट नेसेसरीली तुम्ही आउट ऑफ क्वेश्चन्सची तयारी करताय, तर तिथं तुमचा अप्रोच काय राहायला पाहिजे. तिथं तुमचा अप्रोच काय, नाही येत ना तर ते बाजूला ठेवा. जर तुम्ही ते वाचलं नाही ना बाजूला ठेवा. पण जे वाचलंय आणि जे सोपं आहे ते सोपे 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 प्रश्न अगोदर सोडवून काढा पहिल्या राऊंड मध्ये. म्हणजे एक तुम्ही जे काही बायोलॉजी पासून स्टार्ट करत असताल किंवा केमिस्ट्री पासून फिजिक्स पासून तुमच्या आवडीनुसार तुमच्या कम्फर्टनुसार, पण तुम्ही एकदा पूर्ण 180 प्रश्न एका राऊंड मध्ये सोडून पहा. आणि त्या राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये फक्त सोपे सोपे प्रश्न निवडा, म्हणजे जे तुम्हाला शुअर शॉट बरोबर येत आहे. आणि जर एका राऊंड मध्ये जर तुमचे पहिल्या राऊंड मध्ये जर तुमचे 60 क्वेश्चन जर शुअर शॉट आले तर तुमचे 240 मार्क्स इथंच आले. सो दिस इज हाऊ द कॅल्क्युलेशन विल गो इन अवर माइंड. सो आपण जी चौथी कॅटेगरी म्हणत होतो आपले मार्क्स काय येत नाही तर आपल्याला येतच नाही, तर बायोलॉजी मध्ये तो अलाउड नाही. बायोलॉजी मध्ये आलं पाहिजे, एनसीआरटी परत परत वाचून येईल. ओके, 2 ते 3 प्रश्न नाही येऊ शकत बायोलॉजी मध्ये. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये तुम्ही ठरवा, जेवढं वाचलंय जेवढे शुअर शॉट प्रश्न येणार आहेत ते प्रश्न जर वाचले असतील तर तेच सोडवा, बाकीचे सोडून. तर जे येत नाही सध्या आपण त्याच्याबद्दल नको बोलायला, बिकॉज दिस इज नॉट अ टीचिंग लेक्चर, दिस इज अ स्ट्रॅटेजी और मोटिवेशनल लेक्चर. फाईन. तर हे एक आहे, हा एक फर्स्ट पार्ट झालेला आहे तुमच्या लेक्चरचा, की आपले टाईप ऑफ मिस्टेक कशा होत आहेत. तर मी तुम्हाला त्याच्यातले 3 टाईप ऑफ मिस्टेकचे 3 सोल्युशन सांगितले. सिली मिस्टेक, त्याच्यानंतर माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हा ठीक आहे मुलांना. हा ठीक आहे. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? माना डोलवा येत असेल तर गुड गुड. ठीक आहे. सो आपल्या 4 प्रकारच्या मिस्टेक पाहिल्या आपण. एक तर कन्फ्युजन होत आहे, सिली मिस्टेक होत आहे, घरी येत आहे पण परीक्षेत येत नाही, आणि चौथं म्हणजे येतच नाही. तर मी 3चे कारण सांगितले तुम्हाला आणि त्याचे सोल्युशन्स पण सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप दे आर हेल्पिंग यू. आय होप यू आर फीलिंग इट हेल्पफुल. फाईन. आणि एक कारण मी जे सांगितलंय पहिलं, की कन्फ्युजन मध्ये आपले मोस्ट ऑफ द मार्क्स जात आहे. आणि ते कारण कुठून आलंय तर आपण बॅकग्राऊंड मध्ये मी नंतर बोललो होतो की बायोलॉजीचे अवघड शब्द असल्यामुळं ते प्रोनाऊन्स करायला, लक्षात ठेवायला अवघड जात आहे. बरोबर होतंय का असं सगळ्यांसोबत का नाही होत? तुम्ही हायफाय इंग्लिश वगैरे येते, तुम्हाला चांगल्या प्रकारे इंग्लिश येते, ठीक आहे, येत असेल तरी चालतंय, पण 1-2 तरी असे इथं कार्यकर्ते असतील की त्यांना इंग्लिश मध्ये लक्षात ठेवायला प्रॉब्लेम येत असेल, तर ते पण आपण सॉर्ट आउट करूया. तर कन्फ्युजन होण्यामागचे काही 2-3 रिझन्स आहेत. आपण परीक्षेत 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्युज कधी होतो. पहिली गोष्ट, कन्फ्युज ज्यावेळेस होतो त्यावेळेस आपली रिव्हिजन कमी पडलेली असते. म्हणजे आपल्या तोंडासमोर ते नाव असतं पण ते आठवत नाही. ओके, ते का आठवत नाही तर आपली रिव्हिजन कमी पडलेली असते.
त्याच्यामुळे बायोलॉजीला, एस्पेशली बायोलॉजीला आणि केमिस्ट्रीला परत परत रिवाइज करणं हे खूप महत्वाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिवाइज अगेन अँड अगेन. फाईन. तर कन्फ्युजन होणार नाही. दुसरं कन्फ्युजनचं रिझन काय असू शकतं? दुसरं कन्फ्युजन कशामुळे होऊ शकतं की दोन वर्ड सिमिलर वाटू शकतात. आता फॉर एक्झाम्पल आपल्या सर्क्युलेशन टॉपिक मध्ये आर्टेरिओस्क्लेरोसिस आणि अथेरोस्क्लेरोसिस हे दोन शब्द ऐकलेत का कोणी? ओके, ठीक आहे. दुसरं सांगतो की किंवा एखादा कन्सेप्टच कन्फ्युजिंग असू शकतो. एखादा कन्सेप्टच कन्फ्युजिंग असू शकतो. त्याच्यामुळं पण आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मला सांगा, लेफ्ट किडनी आणि राईट किडनी, दोन किडनी असतात ना आपल्याला. कुणी विकली वगैरे नाही ना रे आयफोन साठी? हा, ठीक आहे. तर दोन किडनी असतात ना आपल्याला. तर त्या दोन किडन्यांमध्ये मला सांगा, कोणती किडनी अप्पर पोझिशनला असते आणि कोणती किडनी लोअर पोझिशनला असते? का दोन्ही सेम पोझिशनला असतात? हात वर करा. जी अप्पर किडनी आहे तो हात वर करा. म्हणजे हा माझा राईट हात आहे, तर मी राईट असेल तर हा हात वर करेन, लेफ्ट असेल तर हा हात वर करा. ओके. विशालनी लेफ्ट हात वर केलाय का? लेफ्ट आहे का राईट आहे तुझा? तो लेफ्ट आहे. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. तर बाकीच्यांनी हातच वर नाही केला बिकॉज मेनी ऑफ युअर इन कन्फ्युजन. हा, वाचलं तर आहे पण लेफ्ट का राईट लक्षात राहत नाही एक्झॅक्टली. असं झालं ना बाकीच्यांसोबत का नाही? झालं का असं काही जणांसोबत? परीक्षेत पण असं होतं. पण मग हे असे कन्फ्युजन्स दूर करायला अभ्यासातच आपण थोडीशी टेक्निक बदलू शकतो. असे कन्फ्युजन दूर करायला कसं? तर ते एक तर आपण कन्सेप्च्युअली इमॅजिन करून लक्षात ठेवू शकतो. म्हणजे एक सिंपल आहे, हे खूप ट्रॅडिशनल आणि एकदम इमानदारीची मेथड आहे. ती काय आहे? तर आपण काय करतो की ते वाचतानाच आपण डायग्राम काढतो. आणि डायग्राम काढताना आपण बरोबर लेफ्ट किडनी वर काढतो, राईट किडनी खाली काढतो प्रॅक्टिस करताना. आणि आपलं लक्षात राहून जातं चित्र काढल्यामुळे एकदा तरी. किंवा दुसरं असू शकतं, आपण काहीतरी निमॉनिक्स बनवूयात त्याची. निमॉनिक्स हेल्प्स अ लॉट इन इलिमिनेटिंग द कन्फ्युजन. तर निमॉनिक्स इथं कसं बनवू शकतं? म्हणजे माझं एकदा चुकलं होतं. मी मी 2012 मध्ये परीक्षा दिलेली आहे. माझं 2011 मध्ये एकदा चुकलं होतं ते लेफ्ट किडनी का राईट किडनी. आणि ट्रस्ट मी, लेफ्ट किडनी का राईट किडनी माझं चुकलं होतं. आणि त्यानंतर मी एक ट्रिक बनवली. राईट किडनी ही लोअर पोझिशनला असते. काय बनलं? आर्यन. आणि लेफ्ट किडनी ही अप्पर पोझिशनला असते. काय बनलं? एलयू. आता एलयू चा अर्थ मी सांगणार नाही, हे तर तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात राहत असेल. ओके. पण मी, माझ्या मोठ्या भावाचं नाव राहुल होतं, मग मी असं लक्षात ठेवलं आर RAHUL. पहिलं अक्षर आर, शेवटचं अक्षर एल. सो आय मेड माय ट्रिक. आय मेड माय ओन निमॉनिक्स. मग मला सांगा, आयुष्यभर मला कधी कन्फ्युज होईल का की लेफ्ट किडनीवर का राईट किडनीवर? मग परीक्षेत चुकेल का कन्फ्युजन मध्ये? सो दिस इज द फर्स्ट. काय? परत परत रिवाइज करणं कन्फ्युजन दूर करण्यासाठी. दुसरं काय आहे? कन्फ्युजिंग कॉन्सेप्ट, कन्फ्युजिंग टर्मिनॉलॉजीजला काय करणे? काहीतरी ट्रिक्स बनवणे. आणखीन एक ट्रिक्स बनवणे. आता बघा, एक्झाम्पल्स मध्ये तर हे ट्रिक्स आणि निमॉनिक्स खूप छान वर्कआउट करतात. मला सांगा, फोटोसिंथेसिस तुमचा टॉपिक झालाय सगळ्यांचा. तर C4 प्लांट्स आठवत आहेत का कुणाला? C4 प्लांट्सचे एक्झाम्पल कोणी सांगू शकेल का मला? सर, त्यातल्या फोटोसिंथेसिस टॉपिक कधी शिकलाय आणि त्यातल्या C4 चे एक्झाम्पल विचारायला असं कसं चालेल म्हणा? तुम्ही विचारायला आलात का सांगायला आलात? तुम्ही तर विचारता येतच नुसते. असं नाही ना? पण सांगा, कुणाला आठवतात का C4 चे एक्झाम्पल? नसतील आठवत, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सांगतो. मला पण, मी 10 वर्षापूर्वी लक्षात ठेवलं, ते माझ्या आजही नाही विसरले. C4 प्लांट्सचे 4 एक्झाम्पल्स आहेत. शुगर केन, मेज, अमॅरॅन्थस, ज्वार. आठवतायत? आता आठवले का नाही? नाहीयेत एनसीईआरटी मध्ये? आहेत ना? का नाहीयेत? असेल तर उजवा हात वर कर रे बाबा विशाल, मला आवाज येत नाही. ओके, गुड गुड, ठीक आहे. तर शुगर केन, मेज, अमॅरॅन्थस आणि ज्वार. तर हे माझ्या लक्षात कसे राहिले? शुगर केन म्हणजे एस, मेज म्हणजे एम. ओके. अमॅरॅन्थस मला आजपर्यंत माहित नाही अमॅरॅन्थस काय असते, पण ठीक आहे, होतं ए. अमॅरॅन्थस म्हणजे ए. आणि ज्वार म्हणजे काय? तुमच्या एनसीईआरटी मध्ये सॉर्गम असेल, सॉर्गमला ज्वार म्हणतात. ज्वार म्हणजे काय? जे. मग आता SMAJ याला एका कागदावर लिहून पहा.
काय बनलं? SMAJ. याला आता प्रनाऊन्स करून पहा बरं. समाज झालं की नाही? समाज. ओके. 4 चौघ. C4 म्हणजे 4 चौघ. एक C म्हणजे 4 आणि 4 म्हणजे चौघ. 4 चौघांचा समाज. जर अशी मी ट्रिक्स बनवली आहे माझ्या लँग्वेज मध्ये, मी ज्या बॅकग्राऊंड मधनं आलंय, मी जर गावाकडनं आलंय, माझ्या लँग्वेज मध्ये मी जर ते विज्ञान आणलंय, तर मला सांगा आपल्याला विसरेल का कधी हे? कळतंय? मग आपण जाऊन ते एनसीईआरटी मध्ये जाऊन अभ्यास करायचा का एनसीईआरटी ला आपल्या भाषेत आणायचं? तर मला असं वाटतं की एनसीईआरटी ला आपल्या भाषेत आणायचं. हे तिसरं रिझन आहे तुमचं कन्फ्युज होण्यामागचं किंवा लक्षात न राहण्यामागचं, की आपल्याला ते शब्द नीटचे प्रनाऊन्सच करता येत नाहीत किंवा आपण त्या प्रनाऊन्सिएशन मध्येच अर्ध्याच्या वर एनर्जी वेस्ट करतो. तर माझं तुम्हाला असं सांगणं असेल की डोंट वेस्ट युअर एनर्जी इन प्रनाऊन्सिएशन. ते चांगलं प्रनाऊन्स करण्याच्या नादात एनर्जी वेस्ट करू नका. तो शब्द तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. बिकॉज मी माझ्या स्टुडंट्सलाही सांगतो, एका लेक्चरमध्ये 10 वेळेस तरी म्हणतो की आपल्याला व्हॉइस क्लिप द्यायची नाहीये नीटवाल्यांना. व्हॉइस क्लिप द्यायची का रेकॉर्ड करून? आपल्याला काय करायचं, तो शब्द तिथं प्रॉपर ओळखायचा आहे 4 MCQ पैकी, आणि तो शब्द आपल्याला टिक करायचा आहे आणि आपल्याला मार्क्स मिळवायचे. हे मी शेवटच्या 4 महिन्यात असं सांगतो. जर 20 महिन्यापूर्वी अगोदर असेल तर वी ट्राय टू टीच इंग्लिश एव्हरीथिंग. त्यावेळेस म्हणतो की प्रॉपर जे का, पण आता आपल्याला टिक करायचं आणि तो शब्द ओळखायचा. खूप सोपी जर्नी आहे, पण तो शब्द जर आपल्या लक्षात राहत नसेल आणि तो जर आपण प्रोनाउन्सिएशन मध्ये जात असेल तर आपली एनर्जी वेस्ट जाते. तर मग कसं करायचं, त्या शब्दांबद्दल कसं करायचं मला सांगा. एक मलुस्का नावाचा शब्द आहे, पहिली वेळेस ऐकला असेल ना बऱ्याच जणांनी मलुस्का शब्द 11वीला आल्यानंतर. मलुस्का नावाचा शब्द आहे मित्रांनो, आणि त्या मलुस्का शब्दांमधून तो मलुस्का शब्द त्याचं प्रोनाउन्सिएशन हायफाय इंग्लिश वाले शहरातले वगैरे लोक, आता आमच्यासारखे शहरातले लोक कसं प्रोनाउन्स करणार? मलुस्का. मलुस्का आर द सॉफ्ट बॉडीड अॅनिमल्स वगैरे वगैरे असं करणार. बरोबर आहे. पण हे जर तुम्हाला हेवी वाटत असेल, तुम्ही त्याला तुमच्या भाषेत आणू शकता ना. तुमच्या भाषेत कसं आणू शकता? एक्झाम्पल बघा. मलुस्का काय असतात? सॉफ्ट बॉडी अॅनिमल. त्याचा अर्थ काय झाला आपल्या भाषेत? मऊ मऊ. मऊ मऊ बॉडीचे अॅनिमल्स. मलुस्काला मौलुस्का म्हणा ना. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? हसण्यासारखं नाहीये हे, इट इज व्हेरी इझी. मौलुस्काला तुम्ही तुम्ही म्हणू शकता की नाही मौलुस्का मऊ बॉडी अॅनिमल्स. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो. मला सांगा नॉन फ्लावरिंग प्लांट्सला काय म्हणतात? जसं फ्लावरिंग प्लांट्सला फिनोरोगॅम्स म्हणतात, तसं नॉन फ्लावरिंग प्लांट्सला काय म्हणतात? कुणी सांगेल का? है कोई माई का लाल जो बताएगा इतना इजी वाला सवाल? काय काय? क्रिप्टोगॅम्स म्हणतात का? क्रिप्टोगॅम्स. आणि हे खूप वाईट सवय, तुम्ही पेन आणि पेपर घेऊन कोणीच नाही बसलं, बरेच जे बसलेत क्रिप्टोगॅम्स म्हणतात ना त्याला. बरोबर आहे की नाही? का चुकलं माझं? बरोबर असेल तर उजवा हात वर करा. क्रिप्टोगॅम्स म्हणतात का? ओके ठीक आहे. तर क्रिप्टोगॅम्स मध्ये आतापर्यंत तुम्ही त्यांना असं ऐकलं असेल क्रिप्टोगॅम्स, पण त्याला तुम्ही क्रायप्टोगॅम्स म्हणा बरं थोड्या वेळेसाठी. मी सांगतो का म्हणायचं. CRY क्राय होतं की नाही आपलं? CRY क्राय होतं की नाही? क्राय म्हणजे काय? रडणं. बरोबर आहे. क्राय म्हणजे रडणं होतं ना. मग मला सांगा, एखाद्या मुलाला फुल दिलंच नाही म्हणून ते रडत बसलाय, म्हणून तो क्रिप्टोगॅम्स. आता हे नॉट नेसेसरीली दिस हॅज टू बी टॉट बाय टीचर्स. जर आपण रानावनातले पोरं आहोत, आपण जर पोरं आलोत त्या ह्याच्यातनं, आपण आपल्या एकदम संघर्षमय बॅकग्राऊंड मधनं आलोत, तर आपल्या आजूबाजूच्या दगडधोंड्यांची नावं देऊ शकतो ना आपण आपल्या याला. येत आहे का लक्षात? जसे मेळघाटातल्या ह्या मुलीनं कितीतरी अस्वलं पाहिले असतील, धावलेले अस्वलं पाहिले असतील, तर तुम्ही बाकीच्या शहरातल्या मुलांनी पाहिले असतील का ते? तिला जे अस्वलापासून वाचवण्याच्या टेक्निक्स माहित असतील, तिच्या पूर्वजांनी शिकवले असतील, ते आमच्यासारख्या शहरातल्या लोकांना माहित असतील का? मग तिने स्वतःला कमी का समजायचं, तिला आमची इंग्लिश येत नाही म्हणून? मग आमच्या इंग्लिशमुळे तुम्ही न्यूनगंड का पाळताय? तुम्ही कधी साऊथ इंडियनच्या लोकांची इंग्लिश ऐकली आहे का? कधी बिहारी लोकांची इंग्लिश ऐकली आहे का? त्यांचं एक वेगळं प्रोनाउन्सिएशन असू शकतं. मग आदिवासी मुलांच्या इंग्लिशचं वेगळं प्रोनाउन्सिएशन का असू शकत नाही? असू शकतं की नाही? कॉन्सेप्ट समजला पाहिजे आणि कॉन्सेप्ट गेला पाहिजे. दॅट इज व्हॉट इज नेसेसरी.
क्रायप्टोगॅम्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. तिकडे पुन्हा जगभरात डिबेट आहे. ब्रिटिश इंग्लिश वेगळी, अमेरिकन इंग्लिश वेगळी. कुणी डेटाला डेटा म्हणतं, कुणी डाटा म्हणतं. तुम्ही क्रायप्टोगॅम्स लक्षात ठेवण्यासाठी म्हणत असेल तर काय फरक पडतं? व्हॉइस क्लिप द्यायची का आपल्याला नीटच्या एक्झाम वाल्यांना? पण लक्षात राहील ना, क्रायप्टोगॅम्स हे रडते तर त्यांना फुलच नाही तर नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स. कधी आयुष्यात चुकेल का जर अशा ट्रिक्स बनवल्या तर? फिनोरोगॅम्स बघा, फिनोरोग्रॅम्स फुल, त्यांच्याकडे फुल आहे, फ्लावरिंग आहे म्हणून फिनोरोगॅम्स. बघा मी तर फिनोरोगॅम्स ग्रॅम्स काही बी म्हणतोय. जस्ट सी, दिस डझंट मीन दॅट आय कॅन नॉट प्रोनाउन्स देम, बट आय ट्राय टू प्रोनाउन्स इट इन व्हेरी रुलर टोन, ओनली बिकॉज की स्टुडंट विल फील मोर अँड मोर कम्फर्टेबल अबाउट इट. आणि कम्फर्टेबल वाटतं की नाही जर तुमच्या भाषेत जर इंग्रजी अशी बोलायची गेलं तर? आता हे नंदुरबारचे पोर आहेत आपले, तिकडले कुणीतरी असतील, धडगावचे वगैरे असतील, आहेत का रे धडगावकडले? आहे का कोणी? शहाद्याकडले असतील कोणी, शहाद्याच्या जवळचे, नंदुरबारचे. ठीक आहे, इट्स ओके, फाईन. माझ्यासोबत शिकणारे भरपूर मुलं होते नंदुरबारचे. पावरा असतील ना कोणी तुमच्यामध्ये? नाहीयेत पावरा? गुड. ओके, पावरा येतं, सगळे तुमच्याकडे पावरा आहेत, वसावे आहेत. वसावे मी कसं ओळखलं हे काय? तर मग आपल्या भाषेत मला सांगा, नाहीतर तुम्ही जर असं जर न्यूनगंड पाळला, त्या इंग्लिशमध्ये जर तुम्ही स्वतःला, त्या इंग्लिशमुळे जर स्वतःचा कॉन्फिडन्स जर कमी करत असताल, तर मला असं वाटतं की तुम्ही खरे आदिवासी नाही आहात. खरे आदिवासी हे संघर्षाला पेटतात, स्वतःला कमी समजायचं नाही आपल्याला, असं म्हणा आजपासून. ओके, असं काही नसतं खरे आदिवासी खोटे आदिवासी, पण असं समजा, मी जर इंग्लिशला घाबरलो, मी इंग्लिशला नाही घाबरलो म्हणजे मी आय एम लाईक आय हॅव द रिअल स्ट्रगलिंग ब्लड, असं म्हणू शकतो. सो इंग्लिशला घाबरायचं नाही. सो तुमचा जो रिझन आहे बायोलॉजीमध्ये मार्क कमी पडण्याचा, एक असू शकतं की तुम्हाला ते वाचलेलं तुमच्या लक्षात राहत नसेल, तर ते एक लक्षात ठेवण्याचं कारण म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये आहे. ब्रिंग इट इन आवर लँग्वेज. त्याला जर तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये जर आणलं तर ट्रस्ट मी, इट विल हेल्प यू अ लॉट. फाईन. आता आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, तुमच्या प्लांट न्यूट्रिशन टॉपिक मध्ये बेसिक 5 एलिमेंट्स कोणते लागतात बरं? बेसिक 5 एलिमेंट्स कोणते लागतात प्लांट ग्रोथ साठी, चांगल्या प्लांटच्या याच्यासाठी? सांगा, जोरात सांगा, मला ऐकू येत नाही, थोडस तुमचं माईक क्लिअर नाहीये. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम लागतात हे. आता बघा बरं, त्यांचे सिम्बॉल्स लिहा बरं तुमच्या कागदावर. सी फॉर कार्बन, एच फॉर हायड्रोजन, ओ फॉर ऑक्सिजन, एन फॉर नायट्रोजन, पी फॉर फॉस्फरस, के फॉर पोटॅशियम. आता याला मराठीमध्ये लिहा बरं, चंपक. प्रोनाउन्स होतं की नाही चंपक? हे प्लांट्सला चंपक लागतोय, चंपक म्हणू शकता ना तुम्ही. सो दिस इज नॉट टू लाफ माय डिअर फ्रेंड्स. ओके, दिस यू हॅव टू सी. आता हे चंपक मी लहानपणी कधीतरी पुस्तक वाचलेलं आहे, ते चंपक, ते मॅगझिन यायचं स्टोरीचं, म्हणून माझ्या लहानपणीच्या मेमरीज ज्या काय आहेत, आय कनेक्टेड माय मेमरीज विथ दॅट. बट तुमच्या पण काहीतरी मेमरीज असतील ना, तुमच्या पण लहानपणी तुम्ही रानावनात पाहिलेल्या किंवा तुमच्या लहानपणी घरी शहरात पाहिलेल्या मेमरीज असतील ना. सो व्हाय आर यू नॉट कनेक्टिंग दोज मेमरीज विथ दॅट ऑफ युअर सब्जेक्ट? व्हाय आर यू फीलिंग दिस सब्जेक्ट? या सब्जेक्टला तुम्ही परदेशी का समजताय? तुमच्या आजूबाजूला काय झाडं नाहीत का? तुमच्या आजूबाजूला काय मका उगत नाही का? मग मका उगते तर C4 मका, मेजला मका म्हणा ना. तुमच्याकडे मकाच म्हणतात ना मेजला, का दुसरं काही कॉर्न वगैरे म्हणतात अमेरिकेसारखं? नाही ना, मकाच म्हणतात ना, बरोबर आहे की नाही? शुगर केनला तुम्ही म्हणा ना, तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. So this is how you will be very much comfortable in this biology for this next 2 months. जे चांगले परफॉर्मन्स करतायत, कीप इट डुईंग, नो प्रॉब्लेम. ज्या लोकांना होत नाहीये तर प्लीज डोंट लूज युअर होप, कारण की ही परीक्षा तुमचा कॉन्फिडन्स डिसाईड नाही करू शकत. जी काही आम्ही जी छोटीशी मॉक टेस्ट घेतली किंवा जी काही नीट होणार आहे, इट डझंट तुम्हाला जज नाही करू शकत की तुम्ही कमी आहात किंवा तुम्ही जास्त आहात. तुम्ही जे आहात तुम्ही ते आहात. पण यातही तुम्हाला कसं एक्सेलन्स मिळवायचं हे तुम्हाला आता शिकावं लागेल. आणि मला असं वाटतं की स्वतः तुम्ही जोपर्यंत इनोव्हेशन करणार नाहीत, स्वतः तुम्ही जोपर्यंत हे लक्ष घालणार नाहीत, तोपर्यंत हे शक्य नाही. शिक्षकांचं काम संपलंय, त्यांनी शिकवलंय, दे हॅव फिनिश द सिलेबस. एनी हाऊ फिनिश झाला असेल, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यांचं काम संपलंय. नाव तुमचं काम आहे. मग तुम्ही या दृष्टीने जातायत का पुढे? सो जे काय आपलं पहिलं रिझन होतं ज्याच्यामुळे आपल्याला मार्क्स कमी पडतायत बायोलॉजीमध्ये किंवा ओव्हरऑल याच्यामुळे, पहिलं ते कन्फ्युजन एकतर कमी रिव्हिजनमुळे होतंय,
त्याचं सोल्युशन परत परत रिव्हिजन करणे. दुसरं कन्फ्युजन कशामुळे होतंय, कन्सेप्ट मध्ये कन्फ्युज होतंय आपल्या याच्यामध्येच, वाचण्यामध्येच. तर मग वाचण्यामध्ये ट्रिक्स बनवा. जसं आपण ते राईट किडनी लेफ्ट किडनी वाला बनवलं, LU आणि RL वाली ट्रिक बनवली. एक्झाम्पल्स मध्ये कन्फ्युजन होते, एक्झाम्पल्स लक्षात राहत नाही येतं, लक्षात राहिल्यामुळे लक्षात राहत नाही म्हणून कन्फ्युजन होते. तर अशा ट्रिक्स बनवा. सो इजंट इट साइंटिफिक? मी काही तुम्हाला भंपक सांगितलंय का कि दुनिया को अपने को चुनौती ये पार करनी है, ये कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती? अशा प्रकारच्या काही भंपकबाजी कविता वगैरे काही केल्यात का तुम्हाला मोटिवेट करायला? मला असं वाटतं की मोटिवेशनसाठी इट शुड बी फ्रॉम युअर ओन सेल्फ, आतमधून आलं पाहिजे ते. आणि ते आतमधून कसं येईल, ज्यावेळेस तुम्ही लॉजिकल असता. नुसते बाहेरचे आर्टिफिशियल इंजेक्शन देऊन तो आंबा पण गोड होत नाही हो, कलर बदलेल त्या आंब्याचा. बाहेर भाज्या फळं पिकवतात ना आर्टिफिशियल इंजेक्शन देऊन, कलर बदलतात, पण टेस्ट तशीच पानचट राहते. निरंतर चांगले आणि गोड याच्यासाठी इट शुड बी नॅचरल. मग नॅचरल टिकवण्यासाठी मला असं वाटतं की व्हॉट विल हेल्प यू इन लॉंग रन, इट विल बी युअर लॉजिक्स. तुमचं लॉजिक आणि तुम्ही तुमचं डोकं कसं चालवताय हे तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला तुमचे मार्क जाण्याचे जे 4 कारण सांगितले, त्यांचे 4 बॅकग्राऊंडला सोल्युशन्स पण सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप ते सोल्युशन्स तुम्हाला हेल्पफुल वाटतायत. वाटले का? काही उग बोर वाटलं? वाटले का हेल्पफुल? हो का नाही? आवाज आहे ना? यांना खाऊ घालीनात काय नो, हे खातच नाहीत काही. खाताय ना, मग कुठे गेला आवाज? मी तर फुल व्हॉल्यूम करू परेशान आहे. ठीक आहे, वाटतं युजफुल काहीतरी? मग हे फॉलो होऊ शकतं पुढच्या 1-2 महिन्यासाठी, अशा गोष्टी होऊ शकतात. आता बघा, पुढचे 2च महिने, 2 महिन्यामध्ये एखादा व्यक्ती हे सगळं करू शकत नाही, पण सगळे मिळून हे सगळं करू शकतात. तर दुसरी एक ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. इव्हन आमच्या आदिवासी स्टुडंट्स करतात हे ऍक्टिव्हिटी, गेल्या वर्षी पण केली. तुम्ही तुमच्या टीचर्सच्या परमिशनने, बिकॉज आय डोंट हॅव परमिशन टू टेल यू, म्हणजे टू से की तुम्ही ही ऍक्टिव्हिटी कराच. आय कॅन सजेस्ट यू ऍक्टिव्हिटी. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारच्या काही ट्रिक्स बनवताय, स्वतः काहीतरी निमॉनिक्स बनवताय, किंवा तुम्हाला काहीतरी छान प्रकारे समजलंय आणि समोरच्या मुलाला समजलं नाहीये, तुमच्या मित्र-मैत्रिणींना, तर त्यांना पण शिकवा, त्यांना पण ते एक्सप्लेन करून सांगा. बिकॉज तुम्ही लक्षात येते का, ही जर्नी एकट्याची नाही, इट इज अ कलेक्टिव्ह. आणि कलेक्टिव्हली तुम्हाला एकमेकांचा खूप फायदा होईल. असं नाहीये की महाराष्ट्रात फक्त 10 जागा आहेत आणि त्या ज्या 24 पैकी फक्त 10 जण निवडल्या जाणार आहेत, असं नाहीये. महाराष्ट्रामध्ये SCच्या 200-250 जागा आहेत MBBSच्या. त्या 200-250 मध्ये आम्हाला 24 जणांपैकी 24 जणांना लागायचंय. या मोटिव्हनी एकमेकांना सहकार्य करा, स्वार्थी बनू नका. आलं लक्षात? बिकॉज या स्पर्धा परीक्षेमध्ये स्वार्थी बनलं तर तुम्हाला दुसऱ्यांचे पॉझिटिव्ह गोष्टी कळणारच नाही, आणि जे तुमचा 1-2 प्रश्नांचा 7, 8, 10 मार्कांचा फायदा होणार आहे तो होणारच नाही. सो इट इज अ कले. कारण की तुम्ही जर शिकवलं, तुम्ही जर व्यवस्थित एकमेकाला समजावून सांगितलं, ट्रिक शेअर केल्या, तर डेफिनेटली तुम्हाला पण आणखीन तुमच्या लक्षात राहील. बिकॉज आता मी जर तुम्हाला चंपक एकदा सांगितलंय ना, तर माझ्या आयुष्यातून कधी चंपक विसरणार नाही, किंवा 5 वर्षापासून मी सांगत आलोय म्हणून माझ्या आजही विसरलं नाही. सो दिस इज हाऊ हेल्पिंग युअर बॅचमेट्स ऑल्सो हेल्प. तर तुम्ही तसे सेशन्स ठेवू शकता की एकमेकाला सांगायचं वगैरे, हे करायचं, डिस्कशन्स तुम्ही ठेवू शकता. दिवसातून 1 तास, अर्ध्या तासासाठी असे सेशन्स ठेवू शकता तुम्ही. असे ग्रुप्स बनवून ग्रुप डिस्कशन वगैरे करू शकता. हा टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये मला ही ट्रिक वाटली, हे एक्झाम्पल्स आहेत. आता हे अॅनिमल किंगडम मधले एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं खूप अवघड आहे, पण मग त्याच्यामध्ये अशा काहीतरी ट्रिक्स बनवू शकतात ना, ते आपण शुगर केन, मेज, अमॅरंथस वाले अशा प्रकारचे ट्रिक्स वापरू शकतो की नाही तिकडे आपण, बरोबर आहे की नाही? तर मग अशा काहीतरी ट्रिक्स बनवता येऊ शकतात का? काहीतरी स्टोरी पण बनू शकते ना. म्हणजे स्टोरी कशी बनू शकते, म्हणजे ज्यावेळेस पिरियडिक टेबलचे एलिमेंट्स लक्षात ठेवायचे, किंवा काहीतरी म्हणजे असे काहीतरी एक सिरीज लक्षात ठेवायची, तर तिथं पण काहीतरी स्टोरी बनू शकते ना. म्हणजे त्या ग्लायकोलिसिस रिएक्शन मध्ये बघा, 6 C नावाचे मित्र होते. 6 C नावाच्या मित्रामध्ये एक P नावाचं फॉस्फरस आला, पोरगी नाही फॉस्फरस आला. मग ते ग्लुकोज 6P बनले. मग ते अगोदर गोड गोड होते, नंतर फालतू झाले. ग्लुकोज 6P चे फ्रुक्टोज 6P झाले. फ्रुक्टोज 6P होताना त्यांच्यामध्ये आयसोमरायझेशन झाले. मग आयसोमरायझेशनची एन्झाईम आयसोमरेज. मर्डर करणारा मर्डरर, तर आयसोमरायझेशन करणारा आयसोमरेज. डॉक्टर अतुलचा मर्डर करणारा अतुल्स मर्डरर, तर ग्लुकोज 6P चा आयसोमरायझेशन करणारा कोण? ग्लुकोज फॉस्फोग्लुको आयसोमरेज.
असं जर तुम्ही जर डिस्कस करत केलं, असे जर काहीतरी स्टोरी बनवत गेल्या, तर तुमची ती ग्लायकोलिसिस कधीच विसरणार नाही. अशा जे अवघड अवघड पार्ट आहेत ते कधीच विसरणार नाही. येते लक्षात? म्हणजे ही मजा घेऊन शिका, हे काही वेगळं नाहीये. तुम्ही जे गावात सुरपाट्या खेळायच्या, सुरपाट्यासारखाच मजेशीर खेळ आहे. तुम्ही जे गावात विट्टी दांडू खेळायचा त्याच्यासारखाच खेळ आहे. तुम्ही जे गावात आणखीन काय कबड्डी खेळत असताल, खो खो खेळत असताल, तसाच मजेशीर खेळ आहे. सो इफ यू आर एन्जॉईंग इट, प्लीज एन्जॉय. आणि जे काही मुलं असतील ज्यांना खूप चांगले मार्क पडतात, स्वतःला खूप जास्त भारी नका समजू. बिकॉज तुम्ही 720 पैकी 720 मार्क स्कोअर नाही करत. आणि आजूबाजूच्या मुलांना कमी नका लेखू. बिकॉज याच्यामुळे काय होतं, आपल्या आदिवासी मुलांना दुसरे कमी लेखतात, म्हणून ते मुलं न्यूनगंडामध्ये राहतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स कमी राहतो. आणि कॉन्फिडन्स कमी राहिल्यामुळे ते एक्सेल करू शकत नाही. तर याला एक मजेशीर खेळ बनवा, संगत मंगत कलेक्टिव्ह खेळ बनवा. आणि ट्रस्ट मी, तुम्ही 24 पैकी 24 जण एमबीबीएस लागू शकतात. तुम्ही म्हणताल की सर आम्हाला आता मायनस मध्ये मार्क पडलेत, आमच्यातलं कोणीच 300च्या वर नाहीये, बट स्टील आय विल से तुम्ही सगळे एमबीबीएस लागू शकता. सो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आय होप दिस इज गोइंग टू बी बेनिफिशियल फॉर बायोलॉजी, अँड दिस इज ऑल्सो गोइंग टू बी बेनिफिशियल फॉर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बिकॉज केमिस्ट्री मधले जे काही 45 क्वेश्चन्स आहेत, त्याच्यापैकी अप्रॉक्सिमेटली 15 प्रश्न ऑर्गॅनिकचे येतात, 15 प्रश्न इनऑर्गॅनिकचे येतात आणि 15 प्रश्न फिजिकलचे येतात. हे डिफरन्सिएशन कळतंय ना सगळ्यांना? ऑर्गॅनिक काय, इनऑर्गॅनिक काय, फिजिकल काय, माहिती आहे ना? ठीक आहे. जर नसेल माहित तर सांगतो. जे न्यूमेरिकल्स वाले टॉपिक आहेत ते फिजिकल म्हणा केमिस्ट्री मधले. जे तसले पिरियडिक टेबल, डी ब्लॉक, एफ ब्लॉक आहेत त्याला इनऑर्गॅनिक म्हणा सोप्या भाषेत. आणि जे आपले डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड वाले अल्केन, अल्काईन पासून चालू होणारे त्याला ऑर्गॅनिक म्हणा. तर हे 15 प्रश्न असे येतात. आणि जे काही 30 प्रश्न असतात इनऑर्गॅनिकचे आणि ऑर्गॅनिकचे, तर हे 30 प्रश्न तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर उचलून पहा 2016-17 पासून, तुम्हाला 30 पैकी 30 प्रश्न हे एनसीआरटी मधनं येतील. इव्हन एक्झाम्पल्स पण एनसीआरटी मधनं येतील. जेई सारखं नाहीये इथं. तुम्ही कदाचित जेई लेवलच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करत असताल फिजिक्स केमिस्ट्रीसाठी, बट प्लीज प्लीज मेक शुअर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघतायत आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करतायत. पुन्हा मी क्रिकेटची अनॉलॉजी देण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडली लाईट गेली म्हणून कदाचित आमदार दिसत असेल, आय एम सॉरी, बट आय होप माय व्हॉइस इज ब्राईट इनफ. तुम्हाला माझ्या चेहरा बघायची गरज नाही पडत. ओके, सो क्रिकेटची अनॉलॉजी पुन्हा मी देईल. राईट क्वेश्चन प्रॅक्टिस करणं. बिकॉज जर तुमचा मॅच जर टेनिस बॉलनी होणार आहे, म्हणजे त्या पिवळ्या पिवळ्या बॉलनी जर तुमचा क्रिकेट मॅच होणार आहे, फायनल मॅच, तर मग तुम्ही दगडी बॉलनी का प्रॅक्टिस करताय? जर तुम्ही जेई लेवलचे प्रश्न सोडवत असाल तर ज्या बॉलनी मॅच होणार आहे त्याच बॉलनी प्रॅक्टिस करा ना. येतंय लक्षात? सो तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर याच्यासाठी खूप बघणं खूप महत्वाचं आहे. आय एम व्हेरी मच हॅपी की जसं आपल्या वसावेने अगोदर येऊन सांगितलं की नाही बाबा आम्ही सर प्रिव्हियस इयर पेपर्स पाहतो म्हणून. दॅट इज व्हेरी गुड थिंग. जर तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर पाहताय तर तुम्ही पहा ते प्रश्न एनसीआरटी मधनं येत आहेत केमिस्ट्रीचे मॅक्सिमम, म्हणजे मोर दॅन 34-35 क्वेश्चन्स हे टोटल एनसीआरटी मधनं क्वेश्चन्स येत आहेत. आणि जर तुम्ही त्या 4 एनसीआरटी जर व्यवस्थित केल्या, बायोलॉजी सारखीच जर कॉन्फिडन्सनी केल्या, तर ते 35 प्रश्नापैकी जर 25 प्रश्न जर आपले बरोबर आले, प्लस मायनस निघून गेले, तर आपण 90-100 मार्क केमिस्ट्रीमध्ये आजही घेऊ शकतो. इथंच पक्क झालं कॉलेज. मग फिजिक्सला आपल्याला घ्यायचे, फिजिक्सकडे येतोय आपण, काही प्रॉब्लेम नाहीये. असं मला असं वाटतं तुमच्याकडे वेळ आहे ना आणखीन अर्धा पाऊण तास, 15-20 मिनिटं आहेत ना, का बंद करायचं पुढच्या 5 मिनिटात? ज्यांच्याकडे वेळ आहे ते उजवा हात वर करा. ज्यांना वाटतंय बंद करा ते डावा हात वर करा. चला, आपण कोणीच डावे नाही आहोत. एवढे जर 100 मार्क घेतले, बायोलॉजीला 280 मार्क घेतले, बायोलॉजी मध्ये कसे मार्क घ्यायचे मी थोडस सांगण्याचा प्रयत्न केला. त्या बायोलॉजीला आपल्या भाषेत आणा, संकल्पना समजा. जर तुम्हाला कदाचित वर्गात समजली नसेल आणि जर तुम्ही आत्ता नव्याने सुरुवात करतायत अभ्यास रिव्हिजन, तर प्लीज आपल्या मित्रांना विचारा, प्लीज आपल्या आजूबाजूच्या मित्रांना विचारा की हे दादा हे कसं आहे, हे प्लीज मला एक्सप्लेन करून सांगशील का? आणि ज्याला विचारलंय त्यांनी नम्रपणे त्याला ते एक्सप्लेन करून सांगा. बिकॉज याच्यामुळे जो सांगणारा आहे ना, जो हेल्प करणारा आहे, त्याला जास्त मदत होणार आहे, त्याला जास्त फायदा होणार आहे. बिकॉज एकदा काय त्याने जर एखादी कॉन्सेप्ट, संकल्पना जर समजून सांगितली मित्रांनो, तर डेफिनेटली त्याच्या ती कधीच विसरणार नाही. त्याच्यावर आलेला प्रश्न तो कधीच चुकणार नाही परीक्षेत. तो ते एक करा. दुसरी गोष्ट, तुमच्या भाषेमध्ये कसं आणतायत त्याचा प्रयत्न करा. ओके, आणि ट्रिक्स बनवा, निमॉनिक्स बनवा, काही प्रॉब्लेम नाहीये एक्झाम्पल्सला. किंवा जे पार्ट्स अवघड आहेत ना बायोलॉजी मध्ये आणि ज्याच्यावर प्रश्न येत आहेत आणि ते पार्ट अवघड वाटतात तुम्हाला लक्षात ठेवायला,
तुमच्या टीचर्सची डिस्कस करा आणि तुमच्या टीचर्सला म्हणा सर इसका कुछ निमोनिक्स बना के दे सकते हो. तुम्हाला कसं हिंदीमध्ये शिकवतात का मराठीमध्ये? इंग्लिश हिंदी, हाँ, मग त्यांना हिंदीमध्ये विचारा सर प्लीज आप इसका ट्रिक्स बना के दे सकते हो या कुछ निमोनिक्स है क्या आपके पास, एंड हो भी सकता है. एंड आई होप अगर आप ऐसे टीचर्स को इतने हम्बलनेस से या इतने एक्साइटमेंट से पूछ रहे हो तो आपके टीचर्स को भी बहुत पसंद आए. एक कोई भी अच्छे टीचर को बहुत पसंद आता है कि कोई टीचर, कोई उनके स्टूडेंट्स उनको सच में जेन्युइन वाले डाउट्स पूछते. फाइन, तो ये वाले चीजें होती है. अँड देन आपण बायोलॉजीचे मी तुम्हाला 3-4 मार्ग सांगितले. आणि बघा काही मुलांचं असं पण असू शकतं की पहिल्यांदाच नवीन शब्द आलाय लक्षात राहत नाही. तर मी तुम्हाला एक आठवण देतो, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा इंग्लिश केलं होतं 5वीला, इंग्लिशचा अभ्यास चालू केला होता 5वीला, तर तुम्हाला जे नवीन नवीन शब्द यायचे तुम्हाला लगेच यायचे का? ते सीईटी कॅट तुम्हाला लगेच लक्षात राहिलं का पहिल्याच वेळेस? तुम्ही काय केलं बरं? 5-5 वेळेस शब्द लिहिला की नाही? सीईटी कॅट, सीईटी कॅट, सीईटी कॅट. मग तुम्ही आत्ता लिहू शकता की नाही 5-5 वेळेस रफ कागदावर? जर एखादा अवघड शब्द आला, हॅलारुनो, काय आता बघा, आता एक शब्द आहे बघा, हॅलारुनाइडेस. कुठं ऐकला हा शब्द? अरे असं कसं? मी काही चायनाच्या बोर्डचं शिकवतो काय बायोलॉजी? हा, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये ऐकला का हा? स्पर्मच्या याच्यामध्ये असतो, समोरच्या कॅप मध्ये असतो, आणि तो रिलीज झाल्यानंतर, तो केमिकल रिलीज झाल्यानंतर तिथे एंट्री मिळते एग मध्ये. नाही आठवलं? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जाऊ द्या. एक दुसरा शब्द आहे, सपोज एखादा अवघड शब्द आहे आपल्या लक्षात राहत नाही. एखादा सांगा कोणी अवघड शब्द जो लक्षात राहत नाही, तुम्हीच सांगा. सगळे मीच एक्झाम्पल म्हणता नाही तर सर सगळेच प्रिपेअर होऊन आले. तुमचा एखादा सांगा अवघड शब्द एखादा. हा, डिफिकल्ट शब्द, एक डिफिकल्ट वर्ड आहे ऑलिगोसॅकराइड. ठीक आहे, लिहिला आपण कागदावर. पहिल्यांदा कधी बी डिफिकल्ट शब्द आला ऑलिगोसॅकराइड, आणि आपल्याला लक्षात ठेवायचं ऑलिगोसॅकराइड मागची काहीतरी कॉन्सेप्ट आहे. ओके, तर ती कॉन्सेप्ट जी काय आहे ती मनात आपण 2दा-3दा रिपीट करू शकतो. पण आपण रफ कागदावर ऑलिगोसॅकराइड, 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 ऑलिगोसॅकराइड जर आपण शब्द लिहिला आणि आपल्या भाषेत जर प्रोनाऊन्स करत राहिलो, काय नॉट नेसेसरी ऑलिगोसॅकराइड म्हणायची काय गरज आहे? ऑलिगोसॅकराइड म्हणा ना, काही प्रॉब्लेम नाही. ऑलिगोसॅकराइड, ऑलिगो तर किती वेळ शब्द ऐकलेला असतो ना आपण, पण मग तो ऐकल्यामुळे आपण आपल्या आजूबाजूचे शब्द ऐकलेला असता म्हणून आपल्या प्रोनाउन्सिएशन मध्ये केल्यामुळे तो शब्द आपल्या ब्रेन मध्ये स्टॅम्प होऊन जातो आणि आपण मग ते विसरत नाही. दिस इज हाऊ इट वर्क्स. दॅट्स वाय आय रिकमेंड टू स्टुडंट्स, एस्पेशली दोज हू आर फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड, जे ग्रामीण भागातले आहेत, जे दुर्गम भागातले आहेत, त्या मुलांना मी हमेशा, आम्ही लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट मध्ये हे ऍडवाइस देण्याचा प्रयत्न करतो की त्या बायोलॉजीच्या भाषेत जाण्यापेक्षा त्या बायोलॉजीला आपल्या भाषेत आणा. आणि इट इज व्हेरी इझी. ऑलिगोसॅकराइडला ऑलिगोसॅकराइड म्हणा ना, कधी विसरेल का ऑलिगोसॅकराइड शब्द? दिस इज हाऊ इट वर्क्स. आणखीन दुसरा काहीतरी एखादा डिफिकल्ट वर्ड असू शकतो. फॉर एक्झाम्पल, एक ओस्टिओब्लास्ट नावाचा शब्द आला. ओस्टिओब्लास्ट. आता ब्लास्ट शब्द तर आपण ऐकलेला असतो ना, बॉम्ब ब्लास्ट, ब्लास्ट ब्लास्ट काहीतरी ऐकलेला असतो. ओस्टिओ, आता ओस्टिओब्लास्ट वगैरे असं काहीतरी म्हणण्यापेक्षा ओस्टिओब्लास्ट म्हणा ना, ओस्टिओब्लास्ट असं काहीतरी म्हणा. सो व्हॉट आय वॉन्ट टू स्ट्रेस यू थ्रू दिस इज डोंट फॉल इन द ट्रॅप ऑफ प्रोनाउन्सिएशन. त्यांना प्रॉपर प्रोनाउन्स करायचं लागेल, या ट्रॅप मध्ये पडू नका प्लीज. इट इज फॉर द जे लहानपणीपासून इंग्लिशमध्ये बोलतायत, इंग्लिशमध्ये चालतायत, इंग्लिशमध्ये खातायत, इंग्लिशमध्ये पितायत, इंग्लिशमध्ये झोपतायत, त्या लोकांसाठी प्रोनाउन्सिएशन विल मॅटर. बिकॉज पुन्हा याचं एक वैज्ञानिक रिझन सांगतोय मी, काही आय एम नॉट अँटी इंग्लिश ऑर एनिथिंग. मी वैज्ञानिक रिझन सांगतोय. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टर बनणार आहेत, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या भागात जाऊन प्रॅक्टिस करणार आहेत, तर त्या भागातल्या लोकांना प्रोटीन्स काय माहित असेल? त्यांना तुम्हाला चपातीच सांगावे लागेल ना, चपाती खा, गहू खा, अंडे खा, हेच सांगावं लागेल ना. तुम्ही प्रोटीन्स खा म्हणा बरं. तुम्ही मेळघाटमध्ये जाऊन कोरकू ड्राईव्हला तुम्ही प्रोटीन्स खा. तिकडे पावरा टाईव्हला म्हणा बरं तुम्ही प्रोटीन्स खा. किंवा आता पण शहरामध्ये पण नॉर्मल जनतेला तुम्ही म्हणणार आहेत का, हा तुम्ही एक काम करा, कार्बोहायड्रेट्स वगैरे खा. तुम्ही त्यांना काय म्हणायला लागणार आहे? अरे जरा फळं खा, हे खा. सो दिस इज व्हॉट, दॅट्स व्हॉट आय से, ब्रिंग सायन्स इन युअर लँग्वेज. डोंट गो इन द लँग्वेज ऑफ इंग्लिश. इंग्लिशमुळे सायन्स डिफिकल्ट वाटू देऊ नका प्लीज. मी गॅरंटी देऊ शकतो, तुम्हाला जर गेले 20 महिने
किंवा कोणत्याही आदिवासी विद्यार्थ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एका 2 वर्षांसाठी किंवा 2 वर्षांसाठी जर त्यांच्या भाषेत जर विज्ञान शिकवलं गेलं तर ते विज्ञानामध्ये टॉपर येतील. पण इंग्लिशमध्ये परीक्षा असल्यामुळे, मराठीमध्ये बुक्स अवेलेबल नसल्यामुळे आमच्यासारख्यांना तुम्हाला इंग्लिशमध्ये शिकवावं लागतं, इंग्लिश सायन्स शिकवावं लागतं. बट त्या इंग्लिश लँग्वेजच्या बॅरियरमुळे स्वतःला कमकुवत समजू नका. बिकॉज मी याच्यावर का स्ट्रेस देतोय, कारण की तुमचा रिझल्ट खूप बारीकीने अनालिसिस केला, आमच्या टीमने अनालिसिस केला. आम्ही 5-6 जणांचं पॅनल बसलं, आम्ही जे काही तुमचे OMR शीट होते त्या OMR शीट मध्ये पाहिलं की कुठले सेक्शन यांनी जास्त अटेम्प्ट केलेत, काय केलेत, कुठले क्वेश्चन्स अटेम्प्ट केले, नाही केले. मग यांचे बायोलॉजीमध्येच कुणाचीच मार्क्स नाही. म्हणजे जर माझ्या डोळ्यासमोर तुमची मार्कशीट आहे आणि त्या मार्कशीट मध्ये तुम्हाला एका जणालाही बायोलॉजीमध्ये सॅटिस्फॅक्टरी मार्क्स नाहीत, म्हणजे नो वन इज इव्हन अबाउट 200 मार्क्स. म्हणजे मी तर म्हणेल एकही जण 190च्या वर नाहीये बायोलॉजीमध्ये. ही विचार करण्याची गोष्ट आहे. इथे तुमचं अपयश नाहीये किंवा टीचर्सचं अपयश नाहीये किंवा या सिस्टीमचं अपयश नाहीये, कुणाचाच फॉल्ट नाहीये. हा फॉल्ट थोडासा आपल्या मनामध्ये बसलेल्या भीतीचा आहे, जी आपली इंग्लिश विषयी भीती आहे, बायोलॉजी विषयी भीती आहे. जो बायोलॉजी विषय वाचला, शब्द लक्षात राहिले, ओळखले की लगेच मार्क देणारा विषय आहे. तिथे जर आपल्याला तुमचा हायेस्ट 180 मार्क वाला आहे बायोलॉजी मध्ये आणि लोएस्ट -16 वाले, तर याचा अर्थ असा होतो की कुठंतरी त्या बायोलॉजी विषयी आपण खूप मनात घरात भीती बसवली आहे मनामध्ये. आणि वाय आय एम स्ट्रेसिंग बायोलॉजी, मी फिजिक्स केमिस्ट्री बद्दल का बोलत नाही, कारण की जर बायोलॉजीमध्ये तुम्हाला जर एकदा मार्क स्कोर येऊ लागला 250च्या वर, 280, 260, तर तुमचं आपोआप फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आणि बायोलॉजीमध्ये कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही तिथं पोटापाण्यापुरते मार्क्स घ्या. तर बायोलॉजीमध्ये त्या दुसऱ्या इंग्लिशच्या परकीय भाषेमुळे स्वतःला प्लीज कमकुवत समजू नका. ट्राय टू ब्रिंग इट इन युअर ओन लँग्वेज. इव्हन बघा, फिजिक्स मध्ये पण बघा कसे लॉजिक्स चालतात. आता काही ना आजकाल या 2 वर्षात ना नीटनी पार स्टँडर्ड सोडून दिलं. म्हणजे 2 वर्षापूर्वी नीटचे क्वेश्चन जरा थोडेसे चॅलेंजिंग पण वाटायचे, थोडीशी मजा पण यायची, शिकवायला पण आणि प्रश्न सोडवायला पण आणि टेस्ट मध्ये सोडवायला पण मजा यायची. पण या 2 वर्षात काय केलंय, गेल्या 2 वर्षापूर्वी फिजिक्सचे क्वेश्चन्स खूप म्हणजे चॅलेंजिंग यायचे. या 2 वर्षामध्ये फिजिक्सचे क्वेश्चन वॉक थ्रू आहे. तुम्ही जर कन्सेप्ट बेसिक चांगले आहे, तुम्हाला जास्त कॅल्क्युलेशन पण करायची गरज लागत नाही. जेई सारखे प्रश्न येत नाहीत अवघड फिजिक्सचे, वॉक थ्रू आहेत. म्हणजे तुम्हाला जर बेसिक फॉर्म्युले जरी माहित असतील ना, तरी तुमचे 10-15 क्वेश्चन्स असेच निघून जातील. 15 क्वेश्चन्स निघले म्हणजे 60 मार्क मिळून जातील. पण तुम्ही हे ओळखा, 2 वर्षाचे पेपर्स बघून फिजिक्सचे ओळखा, कोणत्या टॉपिक मधनं किती प्रश्न येत आहेत. जर मला सांगा इलेक्ट्रोस्टॅटिक मधनं किती प्रश्न येत आहेत, असे विशाल सांग रे, असं 1, 2, 3 असं हात वर करून सांग. 4, 5 इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधनं प्रश्न किती येत आहेत दरवर्षी? विशाल दिसतोय म्हणून मी विशालला विचारतो, किंवा ही समोरची ताई, सगळ्यात समोर बसलेली ताई मेळघाटची, किती येतात ताई इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक मधून प्रश्न नीटला? अंदाज लावा ना. तुम्हाला जवळपास 20 दिवस 25 दिवस शिकवला असेल ना इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक. आम्ही पण तेवढे दिवस शिकवतो. किती? 3. ओके, ठीक आहे. सेमीकंडक्टर तुम्हाला किती दिवस शिकवला टॉपिक? सेमीकंडक्टर नावाचा टॉपिक 1 आठवडा मॅक्सिमम. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स किती दिवस शिकवला? कमीत कमी 3 आठवडे, 4 आठवडे, बरोबर? हा, मग मला सांगा सेमीकंडक्टर्स मधनं किती प्रश्न येत असतील? सेमीकंडक्टर मधनं 3 प्रश्न येतात. मॉडर्न फिजिक्स मधनं येतात 6, 7, 8 टोटल. विशाल, तू मॉडर्न फिजिक्स कन्सिडर करत असतील, पण मग मला सांगा सेमीकंडक्टर सोपा टॉपिक आहे का इलेक्ट्रोस्टॅटिक्स सोपा आहे? सेमीकंडक्टर सोपा आहे, बरोबर आहे ना? मग हे कधी ओळखणार आहेत आपण? आपल्याला जर 720 मार्क घ्यायची नाही, तर आपण लिटरली चॉईस करू शकतो ना, आपल्याला काय करायचं आणि काय नाही करायचं. मग सेमीकंडक्टर मधनं 3 प्रश्न येत आहेत, त्याच्यावर जर तुम्ही 2 दिवस जर डेडिकेटेडली अभ्यास केला, तर तुमचे 3 पैकी 3 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि मी हे आता पण सांगू शकतो की 3 प्रश्न कोणते कोणते येतात. पहिला प्रश्न एन आणि पी टाईप कंडक्टरच्या थिअरीवर येतो. दुसरा प्रश्न ट्रान्झिस्टरवर न्यूमेरिकल येतो, तो खूप सोपा असतो. आणि तिसरा प्रश्न लॉजिक गेटवर येतो. आणि लॉजिक गेट तर एकदम सोपं असतं. लॉजिक गेट केलंय ना, अँड ऑर, बरोबर आहे की नाही? किती सोपं आहे ते.
बघा कोणता बी नीटचा पेपर करा, लॉजिक गेट शिवाय पेपरच नाहीये. मग ते 4 मार्क आपण पक्के करू शकतो की नाही? दिस इज सेम लाईक आपल्याला किचन मध्ये आपल्याला आज चिकनची भाजी बनवायची, पण त्यासाठी आपल्याला बाजाराला जायचंय. बाजारामध्ये आपल्याला जे लागतंय तेच बाजारामधून उचलून आणायचं. जर चिकनची भाजी करणार आहेत तर पनीर नावाचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स कशाला आणायचं? जर अवघड जात असेल तर व्हेज असेल तर आणा ना, इलेक्ट्रोस्टॅटिक्स सोपं जाते तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स बी आणा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर चिकन सेमीकंडक्टर स्वस्तात मस्त भारी आहे तर घ्या ना मॉडर्न फिजिक्स चांगलं करून. त्याच्यावर परत परत रिव्हिजन लेक्चर लावून घ्या, परत परत एकमेकाला एक्सप्लेन करा, जास्तीत जास्त टेस्ट लावा त्याच्यावर, जास्तीत जास्त हे करा, क्वेश्चन सॉल्व्ह करा ना. सर हे तुम्हाला ओळखावं लागेल की कोणत्या टॉपिक्स मधनं किती प्रश्न येत आहेत आणि कोणत्या सोप्या टॉपिक्स मधनं जास्त प्रश्न येत आहेत. आणि माझ्या अनालिसिस नुसार, आणि असं पण नाही बरं का इलेक्ट्रोस्टॅटिक्स पूर्ण सोडून द्यायचं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधनं पहिले तर 2च प्रश्न यायचे, आता 3 यायले, 2 किंवा 3 प्रश्न अशी रेंज. तर त्या 2 किंवा 3 प्रश्नांपैकी एक प्रश्न हा कुलम्स लॉ पर्यंत क्वेश्चन येतो, तुम्ही जर अनालिसिस केलं तर. आणि कुलम्स लॉ पर्यंत मला वाटतं की फिजिक्सचा इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा पार्ट सोपा आहे नॉर्मल स्टुडंटसाठी. See, I am such a student who scored out of marks in physics in entrance, but still I think of such things because I know की तुमचं बेसिक्स काय आहे आणि तुम्ही कुठपर्यंत नेलं पाहिजे. मी हे अपेक्षा करत नाही की तुम्ही पण माझ्यासारखं आउट ऑफ मार्क्स स्कोर करा. मी ही अपेक्षा करतो की तुम्ही पण MBBS ला लागावं, बिकॉज नंतर फिजिक्सचा खार घालायचा नाहीये जास्त मार्क घेऊन. पुन्हा माझं ते म्हणणं आहे. सो थिंग इज माय रिक्वेस्ट टू यू इज की तुम्ही प्लीज बघा की कोणत्या टॉपिक मधनं किती प्रश्न येत आहेत आणि त्या टॉपिक मधनं सब टॉपिक्स मधले सोपे सोपे प्रश्न कोणते येत आहेत. तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर पाहिल्यानंतर हे पहा की किती प्रश्न येत आहेत. दुसरी गोष्ट कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत, म्हणजे डिफिकल्टी लेवल आणि सब टॉपिक्स, म्हणजे कोणत्या सब टॉपिक्स मधनं प्रश्न येत आहेत आणि ते सब टॉपिक्स मध्ये तुमचे स्ट्रॉंग पॉईंट काय आणि तुमचे वीक पॉईंट काय, अँड देन यू चूज. जर तुम्हाला पनीरची भाजी करताच येत नसेल तर पनीर कशाला आणता किचन मध्ये? चिकनची येत असेल तर चिकन आणा, अंड्याची भाजी येत असेल तरच अंडे आणा. अशा प्रकारचं एक स्ट्रॅटेजी ठेवा डोक्यामध्ये. ओके, अँड हु विल हेल्प यू इन दिस? युअर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, एस्पेशली फॉर फिजिक्स. आणि जी फिजिक्स विषयी भीती निर्माण झाली आहे ना की सगळं फिजिक्स लय अवघड आहे, सगळं नाही अवघड, फक्त 15-20 प्रश्नांसाठी अवघड आहे असं समजा. 15च प्रश्न मी तर म्हणेल, 28 ते 3 प्रश्न, 30 प्रश्न सोपे. पण मग आपण 30-35 प्रश्नांची अशी तयारी करा की आपले 25 प्रश्न फिजिक्स मध्ये पण बरोबर यावे. आणि मग परीक्षेमध्ये काय करायची, ज्या प्रश्नांची तयारी केली आहे ना तेच प्रश्न शोधू 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 सोडवायचे, सगळेच वाचत नाही बसायचं. म्हणजे ते बॅटिंग मध्ये असतं ना, काही बॅट्समन असतात बघा, आला बॉल की हाना आडवा पट्टा, आला बॉल की हाना आडवा पट्टा, तर मग जोपर्यंत सोपा बॉल येत नाही तोपर्यंत हाणायचंच नाही, मारायचंच नाही शॉट. तशा प्रकारची स्ट्रॅटेजी फिजिक्सला अवलंबू शकता तुम्ही पेपर सोडवताना. म्हणजे फिजिक्स मध्ये तुम्ही जेवढे सोडवाल त्याचे आउट ऑफ मार्क्स मिळतील, तुम्ही निगेटिव्ह मार्क्स मध्ये नाही जा. सो दी स्ट्रॅटेजी कधी कळेल तुम्हाला? व्हेन यू विल सी द प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. अँड दिस इज व्हॉट इज अबाउट बिंग स्मार्ट आणि बिंग सर्व्हायवल टेक्निक्स आहेत. आणि मला असं वाटतं की ट्रायबल स्टुडंट्स, ट्रायबल लोकांपेक्षा सर्व्हायवल टेक्निक्स कोणाच्याच भारी नाहीत. ते जर जंगलात सर्व्हाइव्ह करू शकतात, प्राण्यांसोबत सर्व्हाइव्ह करू शकतात. आता मला माहित नाही तुम्ही किती हार्डकोर ट्रायबल एरिया मधले आहात का तुम्ही शहरातले ट्रायबल आहात, आय डोंट नो. बट जे ओरिजिनल ट्रायबल आहेत, जे म्हणजे गावाकडे राहणारे, जंगलात राहणारे ट्रायबल्स आहेत, त्यांच्याबद्दल जो काय माझा अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याच्यावरनं सांगतो मी की त्यांच्या सर्व्हायवल टेक्निक्स खूप हाय असतात आणि तुम्ही त्याचेच पार्ट आहात तुम्ही. सो वेन आर यू गोइंग टू रिवाइव्ह इट? तुम्ही जस्ट इमॅजिन करा, बिरसा मुंडाला सगळे ओळखता की नाही? हा, बिरसा मुंडा वयाच्या 24व्या-25व्या वर्षी शहीद झालेले आहेत. ते वयाच्या खूप कमी वयापासून ब्रिटिशांसोबत लढलेले आहेत. त्यांनी पण सर्व्हायवल टेक्निक्स केलेल्या आहेत आणि त्यांच्याच जी त्यांची मुवमेंट होती ब्रिटिशांच्या विरोधात ते उलगुलान होती. आणि म्हणून आमच्या प्रोजेक्टचं नाव उलगुलान आहे, जे आमच्या ट्रायबलसाठी आहे. आमच्या प्रोजेक्टचं नाव उलगुलान आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला कळेल उलगुलान काय. प्रेरणा त्याच्यातनं घ्या, चांगल्या लोकांकडनं अशी प्रेरणा, तुमच्याच लोकांकडनं प्रेरणा घ्या. यू डोंट नीड टू गेट इन्स्पायर फ्रॉम मेन स्ट्रीम पीपल लाईक अस. कारण की आमचं बॅकग्राऊंड खूप सुकर होतं. शहरात लाईट होती, इंटरनेट होतं, चांगल्या चांगल्या हायफाय शाळा होत्या, एसीज होत्या, सगळं होतं. पण तुम्हाला होतं का लहानपणी? नाही. तुमच्याकडे ते स्ट्रगल करण्याचं हे आहे, संघर्ष करण्याची तुमच्यात धमक आहे किंवा तुमच्यात ते पोटेन्शियल आहे. तो कधी ते वापरणार, कधी आहेत तुम्ही? डोकं लावण्याची, स्मार्टनेस वापरण्याची तुमच्याकडे धमक आहे. तुम्ही जर जंगलात गेले, जर अडकले
तर तुम्ही तिथले प्राणी पक्षी काहीतरी काहीतरी शोधून जगू शकणार की नाही? उपाशी राहाल का तुम्ही जर जंगलात सोडलं तुम्हाला तर? होय ग मेळघाटची ताई, उपाशी राहशील का तू जंगलात सोडलं तुला तर? हा, आता मला माहित नाही, तू जर धारणीत आणि चिखलदऱ्यात वाढलेली असेल तर मला माहित नाही, पण गावाकडे असताल तर कुणी आहे का असं गावाकडलं प्रॉपर? तर तुम्ही उपाशी राहिले असते का जंगलात सोडल्यावर? मग ते तिथं सर्व्हाइव्ह केलं की नसतं? तिथं डोकं लावलं असतं ना काहीतरी. हा, समजा विहीर, इवन तुम्हाला समजा विहीर आहे, विहीर सापडली, पाणी प्यायचंय आणि तुमच्याकडे पाणी प्यायला ते हेच नाहीये, पाणी शेंदायला दोरच नाहीये, तर आणि खाली उतरता पण येत नाही, तर मग काय केलं असतं एखाद्यानं? मी असतो तर शर्ट काढलं असतं, जेवढे 5-6 जण आहे सगळ्यांचे शर्ट काढले असते, शर्टला शर्ट बांधले असते आणि दोर तयार केला असता आणि बॉटल कापली असती, काहीतरी त्याची अशी बकेट तयार केली असती, मग पाणी शेंदलं असतं आणि मग पिलो असतो. हे केलं असतं की नाही आपण सिम्पली सगळ्यांनी? सो दिस इज व्हॉट. असं समजा की नीट अशीच आहे, विहीर आहे, विहिरीत पाणी आहे आणि आपल्याला ते पाणी प्यायचंय कसं तरी आणि ते आपल्याला डोकं लावायचं. याच्यासाठी नॉट नेसेसरी आपल्याला की आपल्याला जर शहरातले मुलं जर प्रॉपरली अशी बकेट वापरतायत, काहीतरी ते असतं ना ते रहाट का काहीतरी म्हणतात तसलं, ते काही त्याला व्हील म्हणतात, काहीतरी वॉटर व्हील वापरतायत, गरज आहे का ते वापरायची? ध्येय काय? पाणी प्यायचं. मग ते व्हील वापरून प्या किंवा शर्टाची दोर करून प्या, काही फरक पडतोय का? तसंच आहे नीट मध्ये, ध्येय काय? MBBS ला लागणं, मार्क्स मिळवणं. कन्सेप्ट समजावंच लागेल, नो प्रॉब्लेम. पण मग तुम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन हायफाय इंग्लिश मध्ये करून करताय का त्याला काहीतरी चॉम्पक बिंपक असं म्हणून करताय? काही तुम्हाला चेक करायला इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहेत का ते? स्वतःचं डोकं कधी लावणार आहेत तुम्ही? आजपर्यंत केलाय का हा विचार स्वतःचं डोकं लावण्याचा? याच्यामध्ये माझं काय? हे तर सगळं शिक्षकांनीच सांगितलेलं आहे, हे तर सगळं पुस्तकांनीच सांगितलेलं आहे. माझं स्वतःचं काय याचा विचार केलाय का तुम्ही? तुमचं स्वतःचं काय? आणि ज्या वेळेस तुम्ही हा विचार करायला लागाल त्या क्षणापासून तुम्ही अभ्यास पण एन्जॉय करायला लागाल आणि तुम्ही मेहनत करायला लागाल. आणि हे बघा, रिझल्ट येणं न येणं तो नंतरचा पार्ट. आय एम नॉट सेइंग की तुम्ही 24 पैकी 24 डॉक्टर बना, आणि मी हे पण म्हणत नाही की तुमच्यातलं कोणीच नाही बनणार. तुम्ही 24 पैकी 24 बनवू बी शकता, तुमच्यातलं कोणी बनवू बी शकणार नाही, तुमच्यातले अर्धे बनतील अर्धे नाही बनणार. दॅट इज पोस्ट रिझल्ट, तो रिझल्टच्या नंतरचा भाग आहे. पण मग आपण इमानदारीने आणि आपण ते एन्जॉय करून कष्ट करतोय का बघा. वेळ गेलेली नाहीये, असं समजू नका की वेळ गेलीये, अजिबात नाहीये. आणि हे पण इमॅजिन करा की ही संधी पुन्हा मिळणार आहे का? आपण त्या टॉप 50 मधले मुलं आहोत, महाराष्ट्रातले आदिवासी जे सिलेक्ट केलेले आहोत आपण. कित्येक मुलं तुमच्यासारख्या पोटेन्शियलचे असतील जे बाहेर आहेत आणखी, ज्यांना ही संधी मिळाली नाही. मग आपण त्या संधीचं नुकसान तर करत नाहीये ना, वाया तर घालवत नाहीत ना आपण ती संधी. लॉकडाऊन मध्ये आपल्या घरी अभ्यासाची सोय आहे का? पुढच्या वर्षी जर रिपीट करायचं म्हणलं तर अशी लाईट आहे का? इंटरनेट आहे का? बेंचेस आहेत का बसायला? एसी आहे का? आहे का अशी सोय आपल्याकडे सगळ्यांकडे? माझ्या घरी पण नाही. मग ही संधी पुन्हा येणार आहे का आपल्याकडे? ह्या संधीचं सोनं आत्ता नाही करायचं मग कधी करायचं? डॉक्टर बनायला लागतात किती मार्क आपल्याला? 360 रे, 360. बायोलॉजीच 360च आहे, बायोलॉजीला घेऊ ना 300 मार्क. कसे घेऊ? सांगितलंय आपल्या टीचर्सनी, सांगितलंय, मी पण सांगितलंय, माझ्या स्टुडंट्सच्या आदिवासी पोरांनी घेतलेले आहेत ऑलरेडी 325 335 मार्क. सो इज इट रॉकेट सायन्स? काही एलियन आहे काय? नाहीये. फिजिक्स केमिस्ट्रीला फक्त जेई लेवलचे प्रश्न सोडवायचे नाही, नीट लेवलचे क्वेश्चन सोडवायचे. जेई लेवलचे प्रश्न बघून अजिबात कॉन्फिडन्स लो करून घ्यायचा नाही. जेई लेवलचे क्वेश्चन म्हणजे लेदर बॉल, दगडी बॉल, आणि नीटचे क्वेश्चन म्हणजे टेनिस बॉल आहे बघा, क्रिकेट मधला. हे लक्षात ठेवा. आणि टेनिस बॉल वर बॅटिंग करायला सोपी आहे रॅदर दॅन लेदर बॉल क्रिकेट खेळायला. बरोबर आहे की नाही हे? तर मग त्या अर्थाने आपल्याला ह्या गोष्टी घ्यायच्या. आणि तुम्ही रानातले फुलं येत रे, रानातले मुलं, रानातले फुलं, जरा उमला की व्हेन आर यू गोइंग टू ब्लॉसम युअर सेल्फ? कधी उमलणार आहेत तुम्ही? स्वतः कधी उमलणार आहेत? सध्या तुमचं असं चाललंय, जिथं आम्ही नेऊन ठेवू तिथं तुम्ही त्या आर्टिफिशियल फ्लावर असतात ना, जे कागदी, ते जे प्लास्टिकचे फुलं असतात ना, जिथं नेऊन ठेवले जिथं चिटकवले, अशा प्रकारचे वागायला तुम्ही. म्हणून बायोलॉजीला मार्क्स आहे ना. स्वतःच कधी टाकणार आहेत तुम्ही ह्या गोष्टी? वेन आर यू गोइंग टू पुट युअर ओन थिंग्स इन दिस? आणि स्वतःच ज्यावेळेस टाकाल ना, त्यावेळेस स्वतःची जिद्द पण आपोआप सोबत येईल, स्वतः जिद्दीने भेटतात. स्वतःला कमी समजू नका. या टेस्ट मध्ये कमी मार्क पडले किंवा पूर्वीच्या टेस्ट मध्ये कमी मार्क पडले, खरंच सांगतो, या टेस्ट मध्ये, आमच्या टेस्ट मध्ये जेवढे मार्क पडलेत ना, तुमच्या याच्यामध्ये कमीत कमी 50 मार्क जास्त मिळणार आहेत तुम्हाला फायनल नीटला, तुमच्या या प्रिपरेशनवर. मी तुम्हाला लिहून देतो आमच्या अनुभवानुसार.
कमीत कमी 50, म्हणजे जो 280 ला आहे ना तर 330 मार्क पडणार. पण मी याच्यापेक्षा जास्त मिळू शकतात असं का म्हणतो, बिकॉज कारण की तुमच्यातल्या एकाही मुलानं 200च्या वर बायोलॉजीला मार्क स्कोर केले नाही, जेणेकरून तुमचं प्रत्येकाचं पोटेन्शियल आहे बायोलॉजीमध्ये कमीत कमी 250 किंवा 280 मार्क देण्याचं. पोटेन्शियल म्हणजे लक्षात येते ना तुमची धमक किंवा तुमची कॅपॅसिटी बनू शकता तुम्ही. हे कधी करणार आहे, तर ओळखा, डोकं लावा स्वतःला जास्त भारी बी नका समजून, स्वतःला जास्त कमी बी नका समजू. पण मोस्ट ऑफ द आपण काय करतो, ग्रामीण भागातले आल्यानंतर आपण स्वतःला कमीच समजतो आणि आपण खचून जातो. असं झालंय का खूप जणांसोबत खचून गेल्याने होतंय का नाही होत? होतंय खचून गेल्याने थोडस, पण नाही. आजच्या लेक्चर नंतर पुढची नीट होईपर्यंत कुणीही स्वतःला कमी समजणार नाही. यू हॅव टू बिलीव्ह इन युअर सेल्फ. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही का फायटर आहात. तुम्ही गेले कित्येक महिने या लॉकडाऊन मध्ये, ज्यावेळेस तुम्हाला माहित नाही की कोरोनाने काय होईल, तुम्हाला कोरोना होईल का घरच्यांना होईल, तरी पण तुम्ही तुमच्या घरच्यांच्या दूर राहता, एवढ्या दूर. याला हिंमत लागते मित्रांनो, हिंमत. आणि त्या हिमतीने तुम्ही राहताय, तर त्याच हिमतीने आता अभ्यास करा. स्वतःला कमी नका समजू. तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही इथे आहात. तुम्हाला जरी वाटत असेल ना, ठीक आहे याच्यात काय मोठी गोष्ट आहे, आम्ही राहिलो, पण नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. जरा थोडस न्यूट्रल अँगलनी पहा, थर्ड पर्सनच्या अँगलनी पहा. एवढे दूर, घरच्यांपेक्षा दूर राहणं, ते पण असल्या कोविडच्या, असल्या एकदम अनसर्टन टाइम मध्ये, जे तुम्हाला माहित नाही, महामारीचा काळ आहे, पॅन्डेमिक म्हणतो आपण याला. तुमच्यात काहीतरी विशेष आहे म्हणून तुम्ही सिलेक्टेड आहात. तुमच्यात काहीतरी विशेष गुण आहेत म्हणून तुम्ही इथे टिकलात. आता टिकलायत, हत्ती गेलाय, शेपूट राहिले. हत्ती गेलाय, दरवाजातून पार झालाय, फक्त शेपूट राहिले. एवढे छोटस काम राहिले आता, फक्त शेवटचे 2 महिने. आणि जर हिंमत हारली तर नाही. स्वतःला म्हणा, स्वतःला वचन द्या की नाही, पुढचे 2 महिने माझं लाईफ बदलणार आहे. का तर मी सांगतो, ज्यावेळेस 2 महिन्यानंतर तुमची नीटची परीक्षा होणार आहे, नीटची परीक्षा होईल, त्याच्यानंतर तिसऱ्या नीटच्या परीक्षेनंतर 15-20 दिवसात किंवा 1 महिन्यात तुमचा निकाल लागेल. निकाल लागल्यानंतर मार्क्स येतील आणि लगेच कळेल, आम्हाला मार्क्स आले की कळेल की तुम्ही कोणत्या कॉलेजला लागणार आहेत, कोणत्या कॉलेजला नाही लागणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळेल की आपण MBBS ला लागणार आहोत, त्याच्यानंतर आपले काउन्सिलिंग सेशन होतील आणि त्याच्यानंतर तुमचं राऊंड्स लागतील आणि तुम्हाला सिलेक्शन होईल. आणि तुमचं कदाचित डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये तुमचं मेडिकल कॉलेज चालू होईल. फर्स्ट इयर MBBS ला जाल, म्हणजे आज 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी एप्रिल असेल, पांढरा कोट असेल तुमच्या अंगावर, गळ्यात स्टेथोस्कोप असेल, पायात काळे बुट असतील, आणि तुम्ही असा फोटो टाकताल व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर, हे हाऊ एम आय लुकिंग माय फ्रेंड्स, आय एम डॉक्टर. पण हे कधी, हे फुकट मिळणार आहे का? फुकट नाही मिळणार. हे 2 महिन्याच्या मेहनतीने मिळणार. पण ही फक्त 2 महिन्याची नाहीये, गेल्या 20 महिन्याची तुमच्या शिक्षकांनी तुमच्यावर केलेली मेहनत, तुम्ही स्वतः केलेली मेहनत, आणि आता 2 महिन्यात तुम्ही ठेवलेली हिंमत. लाईफ असं बदलणार आहे. तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिथे राहतायत, तुमच्या समाजामध्ये तुमच्या पॅरेंट्स प्रती डायरेक्टली रिस्पेक्ट वाढणार आहे. अरे हे डॉक्टरचे वडील, अरे हे डॉक्टरची आई आहे, अरे डॉक्टरचं कुटुंब आहे. जोक नाहीये डॉक्टर बनणं. हे इमॅजिन करा, त्यासाठी लढा. तुम्ही पिक्चर पाहिले असतील, एखादा कोणतरी हिरो येतो, तो हिरो डिशुम करतो, काहीतरी बदलून टाकतो. ते पिक्चर मध्ये, रिअल लाईफ मध्ये हिरो बनण्याची ही संधी. नाव यू कॅन बी द हिरोज. या 2 महिन्यात. दिस इज हाऊ द स्टोरीज आर मेड, दिस इज हाऊ द हिरोज आर मेड. आणि फॉर्च्युनेटली आपल्या इंडियामध्ये अशा एक्झाम्स थ्रू आपल्याला संधी मिळते हिरोज बनायला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त प्रिव्हिलेज आणि फॉर्च्युनेट आहात की तुम्हाला इथं एकदम चांगल्या एज्युकेशनल फॅसिलिटीमध्ये राहायची संधी मिळाली. थँक्स टू गव्हर्नमेंट, ट्रायबल डिपार्टमेंट, मनीषा वर्मा मॅम ज्यांनी हा प्रोजेक्ट सुचवला, किंवा आता ज्या आशिमा मॅम आहेत वगैरे तिथं. तर ट्रस्ट मी, दिस इज रिअली, यू आर रिअली लकी अँड यू कॅन बी द हिरोज. यू ऑलरेडी आर हिरोज, यू कॅन बी द सुपर हिरोज आता. आणि या कोरोनामध्ये कामं कोण आले लोकांच्या? डॉक्टरच आले की नाही? इंजिनियर लोक पण आले, व्हेंटिलेटर्स बनवतायत, ते बनवतायत, पण डॉक्टर्स आले की नाही फ्रंट फुटला? सो डू यू वॉन्ट टू बी दोज हिरोज? इफ यू वॉन्ट टू बी, प्रॉमिस युअर सेल्फ, हे 2 महिने आम्ही खूप इमानदारीने स्पेंड करा. आम्ही फक्त नीट लेवलचेच प्रश्न सोडवणार. कसे सोडवणार? प्रिव्हियस इयरचे सगळे पुस्तक आम्ही झाडून काढणार. काढू शकतो की नाही आपण प्रिव्हियस इयरचे पेपर? बघा, तुम्ही होम म्हणलात, लाईट आली आमची, म्हणजे खरं बोललो. सो एकच सेकंड, आय विल जस्ट स्विच ऑन द ट्यूब.
सॉरी. सो हे आपल्याला करायचं. आणि तुम्हाला मी खरंच सांगतो, आय बिलीव्ह माय लाईफ चेंज आफ्टर गोइंग टू MBBS. आणि मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो की तुमचं लाईफ तर खूप खूप चेंज होणार आहे. अँड इट्स नॉट अ जोक टू बी MBBS. आणि तुम्ही लागू शकताल म्हणून तुमच्या एवढे एफर्ट्स चालू. हे लेक्चर आणि हे टेस्ट प्लॅन करायला अख्खा गेला महिना चाललाय. तुमच्या प्रिन्सिपल मॅम असतील, आमच्या कोऑर्डिनेटर असतील पल्लवी मॅम, किंवा TDD ऑफिस असेल त्या नम्रता शाह मॅम वगैरे, हे सगळ्या गोष्टी तुमच्यात काहीतरी होऊ शकतं म्हणून हे सगळं चालू. पण याचा अर्थ असा नाही की आमच्यात होऊ शकतं म्हणून हे चालत नाही. तुम्ही केलं तर होणार आहे. आणि याचा एकही फायदा ना इथल्या शिक्षकांना होणार आहे, ना ते ट्रायबल डिपार्टमेंटला होणार आहे, ना आम्हाला होणार आहे. जो काय फायदा होणार आहे तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या फॅमिलीला होणार आहे. तर आपण रडण्यासाठी नाही आलो तिथं. मला सांगा, रडून रडून परीक्षा देण्यात काय अर्थ आहे? लढून द्या ना, फाईट. लढून द्या परीक्षा. जे होईल ते होईल, बघू. व्हॉलीबॉल मध्ये जरी हारत आलं ना, आपल्याला कळतंय सेट मध्ये आपण हारत चाललोय, पण प्रयत्नशील राहणं, पॉइंट्स मिळवण्याला प्रयत्नशील राहणं, दॅट इज ऑल्सो स्पिरिट. बिकॉज या नीट परीक्षेनंतर असं होईल की तुमचा जो पॉझिटिव्ह अप्रोच डेव्हलप होईल ना आयुष्यामध्ये, तुम्ही कशातच फेल्युअर जाणार नाही जर तुम्ही त्या अप्रोचने आता जर लढलाच ना एवढे 2-3 महिने. दिस इज गोना चेंज युअर लाईफ. अँड ट्रस्ट मी, इट चेंज माय लाईफ, इट चेंज मेनी ऑफ माय स्टुडंट्स लाईफ, अँड इट चेंज मेनी ऑफ द, म्हणजे ज्यांनी फाईट केलं ना त्यांच्या खरंच लाईफ बदलले. आणि आता आम्हाला संकटाला खरंच काही वाटत नाही. काही जरी संकट आले की इट्स ओके, ठीक, लढत राहावं लागेल. लगेच मुळमुळ्याने रडत बसत नाही आम्ही. तर तुम्ही का रडताय? फक्त मार्क तर कमी येत आहेत ना टेस्ट मध्ये, पण याचा विचार करतायत का की मार्क कसे वाढवता येतील? ह्या स्टेप्स ज्या मी तुम्हाला स्टार्टिंगच्या फेज मध्ये सांगितल्या लेक्चरच्या, आर यू फॉलोइंग इट? आर यू अनालायझिंग द क्वेश्चन्स? ते तर मी सांगायचं विसरलो. बरं झालं आठवलं. ज्यावेळेस टेस्ट होती तर टेस्ट नंतर अनालिसिस काय करायचं? जे प्रश्न चुकलेत ते तर अनालिसिस करायचे, पुन्हा चुकले नाही पाहिजे अशा प्रकारे अनालिसिस करायचे. जे प्रश्न अटेम्प्ट केले नाहीत पण तुम्ही बायोलॉजीचे, केमिस्ट्रीचे आहेत ते पण व्यवस्थित अनालिसिस करायचे, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची, पुन्हा चुकले नाही पाहिजे. फिजिक्सचे असतील तुमच्या सिलेबस मधले तर ते पण करायचे. आणि जे प्रश्न तुम्ही फेकलेत, काही प्रश्न तुम्ही गेस मारता ना परीक्षेमध्ये, तर ते गेस मारतानाच टिक करून ठेवायचे. नो डाऊट तुम्ही परीक्षेमध्ये 10 गेस मारू शकता, कारण की त्याच्यातले 2 जरी बरोबर आले तर तुम्ही लॉस मध्ये नाही जाणार. तर तुम्ही लॉस मध्ये नाही जाणार तुम्ही जर 10 गेस मारले तरी. पण गेस मारलेले, चुकलेले आणि न अटेम्प्ट केलेले क्वेश्चन, या क्वेश्चनचे घरी जाऊन जर प्रत्येक टेस्ट नंतर जर अनालिसिस केलं, एव्हरी टेस्टला जर तुमच्या अशा 50 चुका झाल्या आणि इथून पुढे जर तुम्ही 10 टेस्ट दिल्या तर तुमचे 500 कॉन्सेप्टची प्रॅक्टिस होणार आहे. आणि त्या 500 कॉन्सेप्ट मधनं जर 100 प्रश्न आले तर 400 मार्क होऊ शकतं की नाही? सो दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू. आणि प्लीज अजिबात हार मानू नका. मला असं तुमच्याबद्दल असं कळलं, जेवढं मला सांगितलं गेलं, की तुम्ही थोडेसे स्वतःला कमी लेखतायत किंवा तुम्ही थोडेसे निगेटिव्ह आहात. डिप्रेस म्हणू शकत नाही, डिप्रेशन इज अ डिफरंट स्टेज. ओके, तुम्ही थोडेसे निगेटिव्ह आहात स्वतःविषयी, स्वतःच्या परफॉर्मन्स विषयी. तुम्ही साशंक आहात, म्हणजे यू आर डाउटफुल कि आपसे होएगा या नहीं होएगा, आप डाउटफुल हो थोड़े से. बट ट्रस्ट मी, होएगा, सब ठीक होएगा. सिर्फ आप लड़ना सीखो, आप हिम्मत नहीं हारना है. और जब लड़ रहे हो ना तो दिमाग लगा के लड़ो, खेलो दिमाग से. ओके, दिमाग से खेलो. कुछ भी नहीं कि पहाड़ पार करना है तो डोळे झाकून लागले पहाड चढायला. जरा विचार करा, हा पहाड किती मीटर आहे? माझे बुट आहेत का तसे व्यवस्थित? मग मला बुट घ्यावे लागतील तसे. मग अशा प्रकारे प्लॅनिंग करून चढा. आय होप मी तुम्हाला खूप जरा इमोशनल मारलंय, जरा बोर केलंय. बोर नाही ना झालंय कोणी? भूक लागली असतील आता. हे बघा, 2 गोष्टीला अजिबात लाजायचं नाही आयुष्यात. एक म्हणजे खायला आणि दुसरं म्हणजे अभ्यासाला. तर ह्या 2 गोष्टी बिनलाजेप्रमाणे करा. फाईन. ताटावर आणि अभ्यासाच्या पुस्तकावर अजिबात लाजायचं नाही. जे मग पुस्तक वाचताना पण, ट्रिक्स बनवताना पण अजिबात लाजायचं नाही. आपल्या भाषेत काय ट्रिक्स असतील, जशा लक्षात असेल तशा लक्षात ठेवायच्या. चांगल्या असतील, घाण असतील, वाईट असतील तरी ट्रिक्स बनवायच्या, पण मग त्याच्या काही असा उदो उदो नाही करायचा. बट लक्षात ठेवायचं या 2 महिन्याचं. डोकं लावा. पहाड चढायचंय आपल्याला, आपल्याला एखादं माउंटेन चढायचंय, क्रॉस करायचंय. बट डोळे झाकून उगं असं येड्यावानी नाही, मूर्खवानी नाही. प्लॅनिंग करून, स्ट्रॅटेजी करून, स्वतःचं डोकं लावून, स्मार्ट वर्क करून करायचं. तर स्मार्ट वर्क कसं करायला? अगोदर आपल्या शत्रूला ओळखा. हु इज युअर एनिमी?
आपला विरोधी पार्टी कोणती ज्याच्यासोबत तुम्ही मॅच खेळणार आहेत, नीट. आणि ते कसं ओळखाल, त्यांचे प्रिव्हियस इयर पेपर्स बघा, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचा गुणधर्म कसा आहे, फिजिक्सचे प्रश्न कसे येत आहेत, बायोलॉजीचे कसे येत आहेत, मग मला तयारी कशी केली पाहिजे, मला माझा वीक पॉईंट काय, माझा स्ट्रॉंग पॉईंट काय, हे ओळखा. स्ट्रॉंग पॉईंटला स्ट्रॉंग बनवा, वीक पॉईंटचा प्रयत्न करा, नाही झाले तर सोडून द्या. जर त्याची गरज नसेल तर आपल्याला घ्यायचे ते 450-400 मार्क्स. शेवटी लागायचे कुठं आपल्याला, MBBS ला. एक्स्ट्रा मार्क घेऊन खार घालायचं का आपल्याला? लोणचं खार घालणं म्हणजे लोणचं रे, ज्यांना माहित नसेल त्यांना. ओके, नाहीतर आतापर्यंत 3दा म्हणालो माहितच नसेल तर मग जोकचा अर्थ काय राहिला? ओके, ठीक आहे. आता कळलं का काही जणांना, का माहित होतं खार म्हणजे लोणचं? ठीक आहे, जे असेल काय फरक पडतोय. इट वॉज नॉट पार्ट ऑफ सिलेबस, सो आय डोंट माइंड. तर ठीक आहे, आय होप आता हे माझ्या साईडनी होतं. आता मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही खूप फ्री आहोत, मी माझी टीम, टू शेअर डाऊट्स, टू एक्सप्लेन युअर डाऊट्स. तर आता पुढचे, ठीक आहे, भूक लागली असेल, जेवणाचा वेळ झाला असेल, आय अग्री. बट असं आहे की पुन्हा जर माझं लेक्चर ठेवायचं म्हणलं तर 15-20 दिवस थांबावं लागेल, किंवा लेक्चर होईल नाही, यू डोंट नो. तर तुमचे जे काही डाऊट्स असतील, किती का 5 डाऊट असू दे, प्लीज बिनधास्तपणे विचारा. इथं विचारा, कारण की जेणेकरून ते दुसऱ्यांचे पण असू शकतात, ते इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर बिनधास्तपणे डाऊट विचारा. सो आय विल ओपन द सेशन फॉर यू टू आस्क युअर डाऊट्स. विचारताय, विचारताय, थोडस पुढे येऊन विचार, म्हणजे मला हे बोल 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 बोल. हा, मी ऐकण्याचा प्रयत्न करतो थोडासा. हा, ज्यावेळी तुमच्याकडून जी मॉक टेस्ट घेतली गेली त्यावेळेस मला असा डाऊट आला, त्यामध्ये म्हणजे क्वेश्चन कोणत्या चॅप्टर मधून आले ते समजत नव्हतं, आणि त्यामुळे असं वाटत होतं की टाइम मॅनेजमेंट होईल की नाही, कारण की आमची पहिल्यांदा फुल सिलेबस टेस्ट होती आणि त्यामध्ये टाइम होईल की नाही याचा इश्यू होत होता. ओके, गुड गुड गुड. आणि बोल कोणता बोल. क्वेश्चन चॅप्टर मधून आला हे समजत नव्हतं लवकर. ओके, गुड गुड, व्हेरी गुड डाऊट. तू तुझ्या डाऊट मध्ये पण एक उत्तर सांगितलंस, व्हेरी गुड डाऊट. तर टाइम मॅनेजमेंट कधी पण असं होणार आहे. आता बघा, मॉक टेस्ट देण्याचं हे पण एक कारण होतं की तुम्ही तुमच्या डे टू डे टेस्ट पासून एक काहीतरी वेगळी टेस्ट द्यावी, किंवा एक नवीन वातावरणात टेस्ट द्यावी. त्याच्यामुळे तुमच्या सेटबॅक तुम्हाला काय, म्हणजे तुमचं माइंडसेट तुमचा कसा चेंज होतो हे पण टेस्ट करता आलं. बिकॉज बघा, तुमची नीट परीक्षा कुठेतरी वेगवेगळ्या सेंटर्सला तुमचे नंबर येणार आहेत, मग तिथले शिक्षक कसे आहेत, तिथलं वातावरण कसं आहे, तुम्ही पण घाबरू शकता ना तिथे. फाईन, तर त्याची एक प्रॅक्टिस होती. पण हा, तर टाइम लिमिटचं तुम्ही लक्षात ठेवा. एक सिंपल सूत्र लक्षात ठेवा. दिस इज सिंपल सूत्र, की ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमला 2 मिनिटाच्या वर जर वेळ लागतोय, एस्पेशली फिजिक्सच्या किंवा केमिस्ट्रीच्या प्रॉब्लेमला, प्रश्नाला 2 मिनिटांच्या वर जर प्रश्न वेळ लागतोय, तर तो प्रश्न लगेच पुढच्या प्रश्नाला स्किप व्हा. त्या एकाच प्रश्नाला घोळत बसू नका. असं केलं तर तुमचं टाइम मॅनेजमेंट होणार आहे. फाईन, हे एक पहिलं सूत्र. दुसरी गोष्ट की तुम्हाला गुड न्यूज सांगतो मी, एक आत्ताच न्यूज आली आहे, तुमच्या 12वीच्या CBSE बोर्डच्या एक्झाम कॅन्सल झाल्या. आपण डाऊट कडे येऊ ताईच्या. तर टाइम मॅनेजमेंटचं पहिलं सूत्र होतं की कोणत्याही प्रश्नाला 2 मिनिटाच्या वेळ घालवायचा नाही. जर 2 मिनिटाच्या वेळ असेल तर तिथं थांबायचं, त्याच्यावर बेसिसवर जे प्रश्न वाटते ते टिक करायचं, आणि पुढच्या प्रश्नाला स्किप करायचं, आणि पुढच्या प्रश्नाला निघून जायचं. दुसरं सूत्र जे मी अगोदर पण सांगितलंय, की तुम्ही पेपर सोडवताना ना, पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही अगोदर येणारे सोपे प्रश्न सोडवा ना. म्हणजे अवघड वाटला स्किप, अवघड वाटला स्किप. जे तुम्हाला येत आहे ते सोपे सोडवत जा. म्हणजे याच्यामुळे काय होईल तुम्हाला, की तुमचे जे टाइम मॅनेजमेंट जर हुकलं कदाचित परीक्षेत, आता फॉर एक्झाम्पल की असं झालं की तुमचं काय झालं की पहिल्या 150 क्वेश्चन्स खूपच डिफिकल्ट आहेत, पहिले 150 क्वेश्चन्स खूपच डिफिकल्ट आहेत, आणि त्या 150 क्वेश्चन्स मध्येच तुमचा टाइम संपला, आणि पुढचे 30 पैकी 30 क्वेश्चन सोपे आहेत, आणि तुम्ही घरी येऊन पाहिलं, अरे यार, या 30 प्रश्न तर सोपे होते, याला मी टाइम दिला असता तर, आणि इकडे तर मला गॅरंटी पण नाही हे बरोबर येत आहेत की नाही, पण हे 30 पैकी मला 30 आले असते गॅरंटीने. सो त्याच्यामुळे परीक्षेमध्ये कसं असतं, कोणती भी परीक्षा काढली ना, त्याच्यामध्ये प्रश्न हे स्ट्रॅटेजिकली प्लेस केलेले असतात. सोपे अवघड, सोपे अवघड, अवघड अवघड, सोपे 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 अवघड सोपे, असे
स्ट्रॅटेजिकली प्लेस केलेले असतात आणि तुम्हाला सेट कोणता येतो, एखाद्या सेटचे स्टार्टिंगचे प्रश्न अवघड असू शकतात. त्याच्यामुळे काय करायचं आपण की विदाऊट काही पहिल्या राऊंड मध्ये फक्त सोपे सोपे प्रश्न शोधून सॉल्व्ह करायचे. ओके, आतापासून टेस्ट पासून प्रॅक्टिस केली तर फायनल परीक्षेला फायदा होईल. असं नाही की डायरेक्ट फायनल परीक्षेला करेल. तर सोपे सोपे प्रश्न शोधून सॉल्व्ह करायचे. म्हणजे तुमचं काय होईल, एकही सोपा प्रश्न तुमच्या नजरेतून जाणार नाही किंवा टाइम लिमिटमुळे तुम्हाला तुमच्याकडनं हुकणार नाही. यू विल बी एबल टू सॉल्व्ह ऑल द इझी क्वेश्चन्स. फाईन. आणि ते इझी क्वेश्चन्स पैकी तुमची 90% अॅक्युरेसी जर असेल तर मग तुम्हाला सगळ्या इझी क्वेश्चन्सचे मार्क्स मिळतील ना. बरोबर आहे की नाही. सो ही एक स्ट्रॅटेजी, ह्या 2 स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. 2 मिनिट स्ट्रॅटेजी आणि सोपे सोपे प्रश्न पहिल्या राऊंडला करायचे. ह्या 2 गोष्टी जर पाळल्या तर टाइम लिमिटचं होणार नाही. आणि बाळा, आय नो, त्याच्यामुळेच मी म्हणलं ना तुम्हाला की तुम्हाला कमीत कमी 50 मार्क जास्त कन्सिडर करून मी तुमची मार्कशीट पाहतोय आता. बिकॉज तुमची फर्स्ट टाइम पण होता आणि बाहेरची टेस्ट देताय म्हणजे थोडस मनामध्ये पण होतं ना की बाबा काय बाहेरचा पेपर कसा येईल, आपल्यापेक्षा वेगळा येईल का, काही असं नीट पेक्षा वेगळा येईल का, असा पण थोडासा मनात डाऊट असेल ना अगोदर. बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे पण होतं. सो आय एम कन्सिडरिंग की तुमचे 50-60 मार्क जास्त आहे त्या टेस्ट पेक्षा. म्हणजे ज्या व्यक्तीला 280 मिळाले त्याला 330 वगैरे मार्क्स आहे त्या टेस्ट, असं आम्ही कन्सिडर करून चालतोय. सो डोंट वरी अबाउट दॅट. पण टाइम लिमिटचा गुड डाऊट आहे. आता दुसरा डाऊट जो विचारलास की तुला हे ओळखूच येत नव्हतं की कोणत्या टॉपिकचा आहे, तर मी एक प्रश्न विचारूच. कोणीतरी एक जण उत्तर, तुम्हाला डॉक्टर का बनायचंय रे? कोई है जो इसका जवाब दे सकेगा या देना चाहता है? पैसे कमवण्यासाठी. सगळ्यात जास्त पगार आहे डॉक्टरला, फिक्स नोकरी आहे, याच्यासाठी. हा, बघू जरा सगळ्यांचे चेहरे. होय, का डॉक्टर बनायचंय? ठीक आहे. कुणीच नाही का सांगू, इच्छा नाही कोणाची, बोर झाले मला असं वाटतंय. तर ठीक आहे, आय वोंट बी दॅट एक्साइटेड इफ यू आर बोर्ड. फाईन. सो आय जस्ट वॉन्ट टू मेक यू अ रिक्वेस्ट. अ फीस फॉर माय दिस सेशन इज, फीस आहे माझी काहीतरी, आणि ती फीस म्हणजे असं आहे की ज्यावेळेस डॉक्टर बनाल ना त्यावेळेस प्लीज बी हंबल, प्लीज बी अ गुड डॉक्टर. डोंट जस्ट बी अ प्राऊड डॉक्टर, गर्विष्ठ डॉक्टर, ब्लॅक मनी पैसे छापणारा डॉक्टर, असा डॉक्टर बनू नका. तुमच्यावर जे काय काहीतरी 7-8 कोटीचा प्रोजेक्ट आहे तुमचा, 8 कोटीचा काहीतरी 13 कोटीचा प्रोजेक्ट आहे, एवढे जे काही कोट्यावधी पैसे तुमच्या खर्च झाले, या कशाच करता झाले, बिकॉज यू आर फ्रॉम सच अ एरिया, फ्रॉम सच अ कम्युनिटीज. त्या कम्युनिटीजच्या विकासासाठी आणखी खूप, ते विकासाच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने खूप मागे आहे. दे नीड मोर डॉक्टर्स फ्रॉम देअर कम्युनिटी. मेळघाटमध्ये PHCs आहेत पण डॉक्टर्स नाहीत. गडचिरोलीमध्ये हॉस्पिटल पण नाहीत आणि डॉक्टर्स पण नाहीत. तुम्ही पण नंदुरबारमध्ये पण तशीच सिच्युएशन आहे. आणि या कोविडमध्ये ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाच बेड मिळाले, गरिबांना तर कोविडमध्ये बेड पण नाही मिळाले. पण मग गरिबांचा वाली कोण? आपण बनायला पाहिजे. म्हणजे मी ट्रायबल नाहीये, पण आपण सगळ्यांनी ट्रायबल आपण बनू शकतो ना आपल्या कम्युनिटीसाठी वाली, येते लक्षात. पण मग तुम्ही जर गर्विष्ठ बनला, तुम्हाला जर आईश करायची सवय लागली, शहरात राहायची सवय लागली, नो प्रॉब्लेम इन लिव्हिंग इन सिटी, बट व्हॉट इज प्रॉब्लेम इन गोइंग बॅक अँड सर्व्हिंग अवर ओन कम्युनिटी? व्हॉट इज प्रॉब्लेम इन दॅट? बिकॉज यू आर गेटिंग बेनिफिट थ्रू आउट युअर एज्युकेशन ओनली बिकॉज यू आर फ्रॉम दॅट कम्युनिटी और दॅट रिजन. सो ही जाणीव लक्षात ठेवा. गर्विष्ठ बनू नका कधी पण आयुष्यात. आणि काय होतं, तुम्ही नीटला लागेपर्यंत थोडेसे मुलं अंडर कॉन्फिडन्स असतात, जशी तुमची आता सिच्युएशन आहे. पण एकदा काय नीटला लागलं की एक वेगळाच माज येऊन जातो, एक वेगळाच गर्व येऊन जातो. तर असं येऊ देऊ नका. वी आर ह्युमन्स, लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी मोठे झाले तरी तुम्ही एक ह्युमन आहात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम एवढे मोठे राष्ट्रपती झाले, ही वॉज स्टील अ ह्युमन बीइंग. ही लिव्ड लाईक अ ह्युमन बीइंग. ही वॉज व्हेरी मच हंबल. आजूबाजूचे तुमचे असतात ना 4 पैसे कमवले की पांढरे कपडे घालून ऍपलचा आयफोन घेऊन फिरणारे, या लोकांकडे बघू नका. मोठ्या लोकांकडे बघा, अब्दुल कलामांसारख्यांकडे बघा, महात्मा गांधींकडल्या सारख्यांकडे बघा. खूप हंबल राहा लाईफ मध्ये. आणि तुम्ही जेवढे चांगले डॉक्टर बनाल ना, म्हणजे चांगले बोलणारे, चांगले माणुसकी असणारे डॉक्टर, तेवढे जास्त पैसे तुम्हाला आपोआप येतील.
लोकांपेक्षा उशिरा येतील पण तेवढ्यापेक्षा जास्त पैसे येतील आणि ते निरंतर तुमच्याकडे पैसे येतील. सो प्रॉमिस दिस टू युअर सेल्फ, प्रॉमिस दिस टू युअर कम्युनिटी, प्रॉमिस दिस टू अस, सो दॅट वी आर मोर एनर्जेटिक इन सर्विंग यू, मोर एनर्जेटिक इन हेल्पिंग यू. दॅट इज व्हॉट आर, म्हणजे बघा गेल्या म्हणजे मी तर 5-4:30 वाजल्यापासून जसा तयार होऊन बसलेलो आहे लेक्चरला, तुमची परीक्षा वगैरे येते. स्टिल आय हॅव नॉट लॉस्ट माय एनर्जी. For this energy, you don't need anything Red Bull or thumbs up or chai. What you need is inner motivation, and our inner motivations are so strong. तुमचे पण तसे inner motivations बनवा. That is what. So please be. आणि नंतर पण तुमचे इथून कोर्स झाल्यानंतर if you need any help, your teachers will be there from this your school, college. But जरी तुम्हाला हेल्प पाहिजे असेल तर आमचं लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट आहे, गुगलवर सर्च करा, कॉन्टॅक्ट नंबर मिळेल. म्हणा की आम्ही असे सुपर 50 चे स्टुडंट्स आहोत, अतुल सरांशी बोलायचं किंवा पल्लवी मॅमशी बोलायचं. डेफिनेटली वी विल बी हेल्पिंग यू इन फिलिंग आउट फॉर्म्स. त्याच्यानंतर मी मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळालं, तिथं तुम्हाला हेल्प हवी आहे की तिथं सर आमच्या ओळखीचं नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम येतोय, काहीतरी येतोय. आपली खूप मोठी कम्युनिटी आहे, खूप मोठे लोक आहेत डॉक्टर, ते पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता आमच्यासोबत. अँड वी कन्सिडर LFU ॲज अ फॅमिली. वी आर नॉट एनी प्रायव्हेट कोचिंग एंटिटी ऑर एनिथिंग. वी टीच लाईक अ कोचिंग क्लास, बट वी are like a family. We treat like a family. So that's what. And I hope मी बोर करणार नाही. प्रवचन कीर्तन बंद करतोय. मस्त आता एक्साइटेड राहा, एनर्जेटिक राहा, अभ्यास करा आणि प्लीज स्वतःला कमी लेखू नका. पुढचे 2 महिने जर तुम्ही म्हणाले की तुम्ही मूर्ख आहात, हो सर मी मूर्ख आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला परीक्षेनंतर दाखवा. त्याच्यामुळे कुणाच्या वादात पण पडू नका, डिस्ट्रॅक्ट होऊ नका, मेंटली इमोशनली डिस्ट्रॅक्ट होऊ नका. कुणी जर म्हणलं की तुला काहीच येत नाही, ठीक आहे, तुम्हाला तसं वाटतं, इट्स ओके, मी काही करू शकत नाही, पण मला नाही वाटत, मी प्रयत्न करेन आणि मी नीट मध्ये मार्क्स मिळवेन. अशा प्रकारचा ऍटिट्यूड, अशा प्रकारचा अप्रोच करा. लाईफ मध्ये हिरो बनण्याची संधी आहे. अँड आय वॉन्ट एव्हरी वन ऑफ यू टू बी द हिरो. तुमचे नावं सेव्ह करून ठेवलेत मी माझ्याकडे, तुमचे सगळ्यांचे नावं सेव्ह करून ठेवलेत की सगळे जे काही 24 नाव आहेत नाही, अंजली, विशाल, राहुल, वृषाली, संदीप, योगिता, जितेश, गौरव, सागर, तुषार, कंचन, अश्विनी, प्रेरणा, किरण, जयश्री, रेखा, गजानन, ज्योती, संजीवनी, दामिनी, दुर्गेश, दीपाली, अजय, दुर्गा. का नावं घेतले तेवढे? कारण की प्रत्येक जण तुम्ही डॉक्टर बनणार आहे आणि बनू शकणार आहे, जर तुम्ही घाबरला नाहीत तर, जर तुम्ही लढलात तर. कुणी स्वतःला कमी समजायचं नाही, इथं मायनस मध्ये मार्क मिळाले नाही काय प्लस मध्ये, भारी पण समजायचं नाही कमी पण समजायचं नाही. चालेल, चलो बंद, आपण म्हणजे एंड करूयात. तुमच्या टीचर्सला काही बोलायचं असेल तर मी त्यांच्याकडे हँड ओव्हर करतो. अँड आय होप मला फीडबॅक कळवा, कागदावर वगैरे लिहून कळवा तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, मी काय नव्हतं बोलायला पाहिजे हे पण कळवा. सर तुम्ही हे जरा जास्तच बोलले, हे असं नव्हतं बोलायला पाहिजे हे पण सांगा, बिकॉज आय विल इम्प्रूव्ह. नंतरच्या स्टुडंटचं नुकसान नको व्हायला. ओके. आणि हा, आणखीन एक शेवटची गोष्ट सांगतो, जर डॉक्टर बनायचंय तर इथून पुढे On behalf of the entire school and the team, I would really love to thank you for all the time that you have put in for our students. I'm sure that really today they are all feeling so energized and excited. Like you said, the energy level should be high even if it is late in night. Yes. So you're very excited and with a new spirit, they'll start again. Thank you so much, sir. It was really wonderful, and your this motivational session really motivated us also to start again. Nice.